ची सभागृह नेतेपदी निवड झाली आणि त्यामुळे एक विशेष सन्मान या ठिकाणी मुजीब खान साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या लाडक्या नेत्याची नियुक्ती झाली आहे सभागृह नेतेपदी आणि त्याबद्दल मात्र हा विशेष सन्मान त्यांच्या वतीने मात्र वरुणदादांचा या ठिकाणी केला जातो आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं असंच दादांवर प्रेम राहू देत. त्याचबरोबर काही मान्यवरांचा सन्मान आहे आम्ही या ठिकाणी घेतोय. नवनिर्वाचित नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका किरणजी बांगले साहेब यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. संजय दादा कराळे आपल्याला विनंती असणार आहे आपण नवनिर्वाचित नगरसेवक साहेबांचा हा सन्मान करायचा आहे. खास या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. महाराष्ट्रभर भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन आपण इकडे आलात त्याबद्दल हा सन्मान केला जातो आहे. नवनिर्वाचित नगरसेवक किरणजी बांगले साहेब यांचा सन्मान केला जातोय. संजयजी कराळे करतायत हा सन्मान आणि यस भावी महापौर सुद्धा किरणजी आपलं अभिनंदन. त्याचबरोबर सन्मान केला जातोय जितू गायकवाड साहेब युवा सेना कल्याणचे जितू गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान केला जातोय. मी अनिकेत मात्र यांना विनंती असणार आहे आपण हा सन्मान करायचा आहे. जितू गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. सन्मानित केलं जातं या ठिकाणी जितू गायकवाड साहेब युवा सेना कल्याण यांचं इकडे आगमन झालं आहे. त्यांचाही विशेष सन्मान केला जातो अनिकेतजी मात्र यांच्या शुभ हस्ते. कल्याणवरून खास या ठिकाणी मुजीबभाई देखील उपस्थित राहिलेले आहेत. या मुजीबभाईंचा पहिल्यांदा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी मुजीबभाई आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी कुमारबाईंना विनंती असेल हा सन्मान आपण करायचा आहे. मुजीबभाई खास या ठिकाणी वरुणेश पाटील साहेबांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही विशेष कौतुक आणि त्यांचाही सन्मान. युवराजी राठोड युवा सेना कल्याण यांचाही सन्मान केला जातोय. युवा सेनेचे शिलेदार आहेत कल्याणचे, त्यांचा हा सन्मान केला जातोय. मी अनिकेतजी म्हात्रे यांना विनंती असणार आहे आपण हा सन्मान करायचा आहे. यस सन्मान केलं जात आहे. युवराज राठोड सन्मानित करतात अनिकेतजी. मॅचलाही सुरुवात होते. मुस्तफा खान साहेब यांचाही आता आपण एक विशेष सन्मान करतोय. यस वरुण सदाशिव पाटील साहेब खऱ्या अर्थाने सभागृह नेते म्हणून त्यांची नियुक्ती देखील झालेली आहे आणि भारतातील या मोठ्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. सुनीलजी बेंद्रे साहेब कल्याण यांचाही आपण एक या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. मुस्तफा साहेबांच्या नंतर सुनीलजी बेंद्रे साहेब कल्याण हाही सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. सोहेलजी कुरेशी साहेब त्यांचाही सन्मान इकडे केला जातोय. सोहेलजी या. अनिकेतजी मात्र हा सन्मान करत आहेत. हे सगळे अतिथी या ठिकाणी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालेत आणि त्यांचा विशेष सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. सगळे अतिथी मान्यवर त्यांचा यथोचित सन्मान होतोय. यस चला सन्मानित केलं जात आहे. यस सोहेलजी कुरेशी. या शैलेश भाऊ यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी शैलेश नारकंड साहेब यांचाही सन्मान केला जातोय. रितेशजी फडके भारतीय जनता पार्टी अध्यक्ष. यस आणि जाऊयात आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओ टू कॉम्बॉक्स. ओ वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. हा बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि इथे मात्र डॉट बॉल दिलाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया DRS वापरण्यात आलाय आणि त्या DRSचा वापर आता इथे होतोय. तो बॅटिंग टीमने घेतलाय वाईट बॉल साठी. काय सामना रंगला. मागचा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. नक्की चर्चा होती अनेक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. भूकंप आलाय भिवंडीमध्ये आणि तो भूकंप आणला बॅटर जगत सरकारने पहिल्या डावामध्ये आणि नंतर आला सुनामी. तो सुनामी होता रजत मुंडेचा.
आणि आवर्जून त्याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. रोशन पाटील, तुम्हीच आम्हाला माहिती दिली, 18 बाईक त्याने देखील त्याच्या आयुष्यात जिंकलेल्या आहेत. 18 बाईक्स म्हणजे आकाश तारेकर नंतर जर रायगड जिल्ह्यामध्ये कुठला बाईक सम्राट असेल तर तो बरोबर त्याच्या मागोमाग रजत मुंडे आहे. वाईड बॉल आलेला आहे. रिव्ह्यू रिटेन, रिव्ह्यू राखलाय, त्याच्यामुळे हा वाईड बॉल असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये नक्कीच तो रिव्ह्यू रिटेन झालाय. 3 बॉल चा केस संपलाय. 3 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत. आदित्य पाटील गोलंदाजीसाठी. बॉल हवेत आहे, चान्स आहे, चान्स आहे. आदित्य पाटील खाली, ओ फिरतोय बॉल. आदित्य पाटील करतोय काय? तो भवऱ्यासारखा बॉल फिरत होता, तो त्याच्याकडे पाहत होता, बघता काय रागानं, आणि बॉल अगदी जमिनी लगत कॅच सुटलाय. मोठी संधी एकंदर कृष्णा पवारसाठी. मयूर वाघमारे मिडॉपला होते, तेही पाहत बसले आणि त्यानंतर आपण पाहिलं आदित्य गरगर भवऱ्यासारखा फिरत राहिला, तोही पाहत बसला बॉल कडे. अगदी दोघांच्या मधोमध हा चेंडू पडला. आयकॉनचा विकेट मिळाला असता. सुवर्ण संधी होती बामण डोंगरीला आणि ती मात्र गमावली. कृष्णा पवारला जीवनदान या ठिकाणी मिळालंय पहिल्याच ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक. रायगड ग्रामीणमध्ये सलग 4 वर्ष ग्रामीणमधला सर्वोत्कृष्ट संघ पुरस्कार ज्या टीमला मिळालाय तो संघ आपण पाहता मैदानामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक, जीवदानी बामण डोंगरी, तर एका बाजूला MS बोबा 11 जाई. या 2 टीममध्ये डू ऑर डाय ही मॅच. रॉबर्ट पाटील यांचं इथे आगमन झालेलं, आपल्याला विनंती आहे, स्वागत आहे आपलं. ओ या वेळेला आडव्या पॅटने बॉलवर केलाय प्रहार. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा पार येतोय. 70-70 लगातो सिक्सर. चांगला पंच पाहिला, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर प्रॉपर मिडल झाला बॉल आणि बरोबर मिड विकेटला पॅरलल हा फटका पाहायला मिळाला फलंदाज जयराजच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग पहिल्या ओव्हरला जीवनदान मिळालं होतं गदर कृष्णाला, पण इथे मात्र स्ट्राईकला जसा जयराज आला त्याच्या बॅटमधून हा फोर्सेबल षटकार. काय लॅप शॉट होता, बरोबर आडव्या बॅटने लॅप शॉट मारला, धावा केलेल्या आहेत. ॲक्शन रिप्ले, ओ फ्लॅट लॅप शॉट आणि ते धावा मिळालेल्या आहेत. 7 जयराज धनू. मागच्या मॅचमध्ये अपयश आलं होतं, या मॅचमध्ये ते धुवून काढायचंय, दोन्ही टीमला धुवून काढायचं आहे. कारण रायगड जिल्ह्यातील बेस्ट टीम खेळताना दिसते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक बामण डोंगरी. उलटा फटका, हा देखील जाईल पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहे. षटकारानंतर चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता या 14 आकड्यावर. पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात आहे. विथ टर्न रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना बॉलच्या अगदी लाईनमध्ये आले. भरपूर चांगला फटका बाकू पॉईंटला. त्या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये हा फटका पाहायला मिळाला फलंदाज जयराजच्या बॅटमधून. मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या, त्यामुळे मोमेंटम सुरुवातीला मिळालाय. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जाईला. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. आजचे सामने कमालीचे रंगतात. या ग्राउंडवर जर तुम्ही आलात तर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावमध्ये ही स्पर्धा रंगते. मान्यवरांची बांदियाळी. वरुण एस पाटील साहेब सभागृह नेते आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि त्यांची ही स्पर्धा आहे, त्यांची ही संकल्पना आहे. ग्रामीण गटामध्ये सगळ्यात मोठं पारितोषिक वरुण एस पाटील साहेबांनी लावलंय, ते 13 लाख रुपयाचे. द्वितीय पारितोषिक 7 लाख रुपयाचे. मी चर्चा करत होतो या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावची. हे ग्राउंड जर तुम्ही पाहिलं तर हे ग्राउंडचं डायमेन्शन जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात मोठं ग्राउंड आहे हे भिवंडी परिसरातलं. समोरची जी बाउंड्री आहे ती 62 मीटर आहे आणि ज्या स्क्वेअर बाउंड्रीज आहेत त्या ऑलमोस्ट जर तुम्ही विचार केला तर 56-55 मीटरची बाउंड्री लाईन आहे. या ग्राउंडवर मोठे फटके मारणं एवढं सोपं नाहीये, परंतु खेळपट्टी ज्यांनी बनवली आहे त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. जयेश पाटील केवनी दिवे, काय खेळपट्टी बनवली आहे, टणक अशी खेळपट्टी. जयेश पाटीलने ही खेळपट्टी बनवली आणि काल सरोज प्रमाणिक या खेळपट्टीच्या प्रेमात पडला. आज प्रिन्स ऑफ तारकेश्वर आणि त्यातल्या त्यात रजत मुंडे हे दोन्ही खेळाडू प्रेमात पडले त्या खेळपट्टीच्या, कारण धावांचा पाऊस पडलाय या खेळपट्टीवर. कौतुक व्हायला पाहिजे जयेश पाटील केवनी दिवे यांचं. खूप चांगली खेळपट्टी ते बनवली आहे. पुढचा बॉल मयूर वाघमारे. शॉर्ट बॉलचा वापर होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. परंतु मागचे जे 30 दिवस होते ते मात्र या ग्राउंडसाठी इतिहासात नोंद व्हावी असे दिवस होते. या ग्राउंडवर गवत उगवण्यात आलं, युरियाचा वापर झाला, खतं टाकण्यात आली, शेवटी गवत उगवलं आणि त्यानंतर हिरवळयुक्त हे ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतं. हळूहळू इथे मी तर म्हणेन लॉन देखील निर्माण होईल अशी परिस्थिती आहे आणि काही दिवसानंतर भविष्यात त्याची देखील स्वप्नपूर्ती होईल. खेळपट्टीवर अक्षरशः रोड रोलर चालवण्यात आला आणि त्याचमुळे ही फ्लॅट खेळपट्टी बनली आहे. एवढी मेहनत या स्पर्धेसाठी सगळ्यांनीच घेतली आहे. या वेळेला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एवढंच काय तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते वरुण एस पाटील साहेब देखील मागच्या 30 दिवसामध्ये दररोज
2 वेळेला तरी कमीत कमी या ग्राउंडवर येत होते आणि संपूर्ण त्यांच्या देखरेखीखाली हे ग्राउंड बनवण्यात आलं. अप्रतिम. जितकं कौतुक करावं तितकं कमी असं खरं तर हे नियोजन या स्पर्धेचं. मैदानाबद्दल आपण मगाशी सांगितलं, भारत देशातील सर्व दिग्गज तारे सितारे तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर मी कौतुक करेन रुपेश पाटील यांचं. हे जे फ्लड लाईट्स तुम्ही पाहताय, रुपेश मंडप डेकोरेटर्स, काय फ्लड लाईट्सची व्यवस्था आहे. कारण ही स्पर्धा म्हटल्यानंतर आपली स्पर्धा म्हणूनच रुपेश पाटील नेहमीच काम करत असतात आपल्यासाठी 70-70 स्पोर्ट्ससाठी. आणि मग असा हा झगमगाट तुम्हाला पाहायला मिळतो. आणि असं वाटतच नाही की अंडर फ्लड लाईट्स ही स्पर्धा रंगते. असं वाटतं की सूर्यप्रकाशातच ही स्पर्धा रंगते, एवढी लाईट्स या ग्राउंडवर आहे. धाबा झाल्या 16. फुल टॉस समोर मारलाय, मिड ऑफ च्या हातामध्ये. वॉट अ कॅच. कृष्णा पवारचा वार. इथे मात्र कृष्णा पवारगार आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. कृष्णा पवार. लवली कॅच बाय कृष्णा गवळी. अखेरकार विकेट मिळाला फिल्डिंग टीमला कृष्णा पवारचा, ज्याला जीवनदान पहिल्या षटकामध्ये मिळालं होतं. आणि बघा मयूर वाघमारे त्याचं सेलिब्रेशन बरंच काही सांगून गेलं. हा खेळाडू जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र विकेट घेऊनच येतो. आणि काय बॉलिंग केली त्याने. तर रायगडमधील एक दिग्गज हा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन म्हणून सध्या भूमिका साकारत असताना बामणडोंगरी टीमला तो देखील चांगलं योगदान देतोय. पहिला खेळाडू बाद झाला कृष्णा. नवीन बॅटर मैदानाकडे चालले 3ऱ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 3 धनंजय नाईक, जो मागच्या सामन्यामध्ये करत होता एरियल स्ट्राईक. हो, 5 षटकार मारले होते. कौतुक व्हायला पाहिजे लवली कृष्णा गवळीचं. काय झेल टिपलाय. चांगला कॅच. आणि कृष्णा पवार मागच्या मॅचमध्ये अपयशी. याही मॅचमध्ये जी सुरुवात पाहिजे होती ती मिळालेली नाहीये. परंतु धनंजय नाईक मागच्या मॅचमध्ये त्याने 5 षटकार मारले तरी देखील संघ पराभूत झाला. पुढे केलेला फोर्स, परंतु त्यानंतर हा काय कॅच होता. स्पेक्टॅक्युलर कॅच. चर्चा आहे या ग्राउंडवर फिल्डिंगची देखील, कारण या मैदानावर फिल्डिंगद्वारे सामने जिंकले जाऊ शकतात. एक कॅच पूर्णपणे मॅच बदलतो. नाराज आहे खेळाडू तिथे कृष्णा पवार. अंपायरचा सिग्नल आहे तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झाल्या 17. एक फलंदाज बाद. MS बोबा 11 जाई. वेगात टाकला बॉल. गतीबरोबर मतीचाही वापर साधल्याने गोलंदाजाला करावा लागतो. योग्य टप्पा, अचूक लाईन लेंथ फार महत्त्वाची असते. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळाली बॅटिंग करताना जाईला. एक विकेटही मिळाली आहे मयूर वाघमारेला. देवतगावचा खेळाडू. वेगवान बॉल होता. ड्राईव्ह केला. खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह. डीपमध्ये फिल्डर येत आहे स्वीपर कव्हर पर्यंत धावत. आणि तिथे बॉलला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. चांगली फिल्डिंग आदित्यकडून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धनंजय नाईक कडून. टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल कवचला घेत असताना हलक्या हाताने खेळले. समोर आयकॉन गोलंदाज त्याच्यासमोर मात्र संयम दाखवतोय. यावेळेला मात्र धनंजय नाईक हा खेळाडू. 2 धावा मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती 1 खेळाडू बाद. 19 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता. हलक्या हाताने खेळलाय. स्वतः मयूरने बॉलला थांबवलं. फॉलो थ्रू मध्ये सोपं नसतं. 2 ओव्हरचा खेळ आता इथे संपलाय. 20 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात मयूर वाघमारेने. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मुंबई नाशिक हायवेवर नवनिर्माण होणार आहे आउटलेट मॉल ऑफ इंडियाचं. आणि भरपूर असे ब्रँड्स या मॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मनोरंजन या मॉलमध्ये तुमचं होणार आहे. भिवंडीमध्ये एवढं मोठं दालन आउटलेट मॉल ऑफ इंडिया पहिल्यांदाच येत आहे. ऑलवेज ऑन डिस्काउंट. भरपूर डिस्काउंट तुम्हाला तिथे प्रत्येक ब्रँड्सवर मिळणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच ज्यावेळेला हे निर्माण होईल त्यावेळेला भेट द्या या आउटलेट मॉल ऑफ इंडियाला. सुवर्ण संध्या का तर इथल्या सर्व रहिवाशांसाठी मोठा कर तर इव्हेंट त्यांच्या समोर येतो. आणि त्याचबरोबर आउटलेट मॉल तुम्ही पाहता आणि भरपूर ऑफर्स तिथे असतील. भिवंडी म्हटलं की लॉजिस्टिकचा हा सर्वात मोठं जाळं या खदर परिसरामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एक कापड उद्योगसाठी प्रसिद्ध राहिला म्हणतो. आज या भिवंडीला आणखीन एक नवीन ओळख प्राप्त करून दिली या स्पर्धेने. वरुणेश पाटील फाउंडेशन पुढं प्रेझेंट खतर आपण मला 70-70 प्रस्तुत या ठिकाणी ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेने देखील विशेष लक्ष वेधून घेतलं तमाम सर्व क्रीडा रसिकांचं. अशी ही स्पर्धा आज आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या या मैदानावरती. रायगड विरुद्ध पालघर असा हा सामना सध्या पाहायला मिळतोय. एक संघ पालघर जिल्ह्यातून आला. एक रायगडचा स्टार संघ आहे. गेले 4 वर्ष
रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावर अधिराज्य गाजवलंय, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावर अधिराज्य गाजवलंय. मगाशी तेजसने सांगितलं आम्ही सगळ्या स्पर्धा मोठ्या स्पर्धा जिंकलोय, परंतु ग्रामीण धमाका बिग बॅश लीग जिंकणं हे आमचं स्वप्न आहे. आणि खऱ्या अर्थाने इथे जिंकण्यासाठीच प्रत्येक जण येत असतो, प्रत्येक संघ येत असतो आणि तेच तर अर्नाळा या टीमने करून दाखवलं. सोप्पा नव्हता, थरारक प्रवास राहिलाय अर्नाळा टीमचा. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली, कारण हे होतं रोशन पाटील, त्यांना ज्या वेळेला क्वालिफायर राऊंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली, 18 धावा होत्या, 8 विकेट होते, त्याच्यानंतर त्या टीमने 82 पर्यंत मजल मारली, तिथेच सामना जिंकला, क्वालिफाय झाले. क्वालिफाय झाल्यानंतर आता सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि नक्कीच जर या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत जर तो संघ खेळला तर त्याची एक डॉक्युमेंटरी बनवायला काही हरकत नाहीये, कारण हा जो प्रवास आहे हा एवढा सोपा नव्हता अर्नाळा टीमसाठी. आणि नक्कीच जयूला देखील भावपूर्ण श्रद्धांजली असेल त्या टीमच्या माध्यमातून. ओ टेक ऑफ घेत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल लेंथ वरून बॉल उसळी घेत गेलाय. चांगली गोलंदाजी ओमकार नाईकची. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पहिला घोषित करण्यात आला. उल्बनोड एक्सप्रेस रिव्ह्यू वापरला फिल्डिंग टीमने व्हाईट बॉलसाठी. त्या ठिकाणी आपण पाहता रिव्ह्यू वापरला. उल्बनोड एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं होतं. उल्बनोड परिसरामध्ये हे गाव आहे, बामणडोंगरी ग्रोथ सेंटर, सध्या रायगड जिल्ह्यातलं. त्या परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. एका बाजूला पालघरचा संघ आहे. दोन टीममध्ये बिग बॅटल, जो जिंकेल त्याचं आव्हान कायम राहील. त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. याच आविर्भावाने मग तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. डिसिजन पेंडिंग, सर्वांचं लक्ष लागल्या निर्णयावरती. मॅचमध्ये मात्र नक्कीच रोमांचकता तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा सुरुवात झाली आजच्या दिवसाला, सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये कमी धावा केल्या होत्या बामणडोंगरीने, तिथे हा संघ पराभूत झाला. परंतु या मॅचमध्ये लुझर दोन संघ आहेत. दोघांच्या विरोधामध्ये तर अति चांगला मोठा सामना आपण सध्या या ठिकाणी एन्जॉय करतोय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यूला चेक केला जाईल. ओमकार नाईकचा बॉल हलकासा राईज झाला होता उजव्याच्या बाहेर आणि तिथे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे निर्णयाची प्रतीक्षा लागली तुम्हा आम्हा सर्वांनाच. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल आहे, रिव्ह्यू लॉस्ट. सो वाईट बॉल कॉल आलेला आहे, रिव्ह्यू लॉस्ट फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. एकच रिव्ह्यू आता टीम बामणडोंगरीकडे आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी, दीपक चव्हाण सरांचा हा संघ आहे. या स्पर्धेमध्ये उतरत असताना MS बोबा 11 जाई ऑन साईडला पुल केलाय. एक रन तरी इथे मिळताना दिसेल. काव कॉर्नर सेट आहे, एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23-23. फुल लेंथ बॉल स्लाइडली आउट द ऑफ स्टंप, त्याला मात्र ऑन ड्राईव्ह करत असताना आपण पाहिला हा फटका. तिथे मात्र एक सिंगल घेताना एंड बदलला फलंदाजाने. सेन्सिबल क्रिकेट, आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. ज्या धनंजयने मागच्या सामन्यामध्ये एरियल स्ट्राईक केली त्याला मात्र आता आक्रमक व्हावं लागेल, गिअर बदलावं लागेल. मोठी धावसंख्या तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावं लागेल, कारण समोर रायगड ग्रामीणमधला सर्वोत्कृष्ट संघ आहे, तो म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी या टीम समोर. धनंजय नाईक हा नेहमीच करतो एअर स्ट्राईक. खोलव्या टप्प्याचा बॉल, परंतु एअर स्ट्राईक करण्यासाठी तुमच्याकडे विट पाहिजे, जागा पाहिजे, टप्पा पाहिजे, त्याच वेळेला कार्यक्रम होतो. परंतु सध्या ओमकार नाईकचा टप्पा चांगला आहे. यॉर्करचा प्रयत्न होता, इथे एक रन मिळते. चांगला बॉल यॉर्कर टाकला होता आणि इथे मात्र सिंगल मिळाली. बामणडोंगरी टीममध्ये आज प्रमुख 2 खेळाडू नाही आहेत, कल्पेश ठाकूर, क्रिश म्हात्रे. रायगड प्रीमियर लीगचं पर्व चालू आहे, 6वं त्या स्पर्धेमध्ये ते खेळाडू खेळत आहेत. परंतु आज देखील तगडी स्टारकास्ट घेऊन हा संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नक्कीच चांगली मॅच, चांगली रंगत तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल होता, दिशा दिली, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. या ग्राउंडवर बॉल सीमा पार येतोय, चौकार. मोठा गॅप आहे तिकडे स्क्वेअर लेग आणि बरोबर फाईन लेगच्या मधोमध एकही फिल्डर नाहीये, त्याचा फायदा. पायातला फुलटॉस दिशा दिली, बॉल मात्र वेगाने निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनकडे आपण पाहिला हा चौकार. पुन्हा बघा रिप्ले, शफल झाले होते, मिडलला बॉल होता, बरोबर बॅटला स्पर्श होत असताना फाईन लेग आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या मध्ये हा फटका मारलाय फलंदाजाने. जिथे 4 मिळतील बॅटिंग करताना झाई टीमला. चांगला फटका आणि दोन्ही हात डोक्यावर गेले ओमकारचे. त्याला माहिती आहे एवढा चांगला बॉल असताना देखील कधी कधी चांगल्या बॉलवर देखील धावा बनवल्या जातात. या 4 धावाल्या टीमची धावसंख्या 28-28. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 7-7 ओव्हरचे सामने आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस प्रिन्स, आपलं स्वागत आहे. विवेक शेलार, प्रिन्स ऑफ खालिंग भिवंडी.
ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, बॉल मिड विकेट रिजन मध्ये जमिनी लगत गुदगुल्या करत बॉल चालला मिड विकेटला, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय तोपर्यंत एक धाव आर्यनने हा थ्रो केलाय, एक सिंगल मिळते. फलंदाज थोडे शफल झाले, त्यांना फॉलो करत असताना फुल लेंथ यॉर्कर आपण पाहिला. फलंदाजाला मुभा देत नाही ओमकार, ही तर त्याची खासियत राहिली आजवर. या खेळाडूची जबरदस्त बॉलिंग ॲक्शन, वेगावरती नेहमी स्वार होत असतो आणि इथे मात्र वेगाने बीट करत असताना फलंदाजाला त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली फक्त. पवन केने आलाय, एवन पवन, हिमांशू पाटील आलेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यांना माहिती आहे उद्या खेळायचंय. थोडासा अंदाज घेऊया ग्राउंडचा. स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, अपील स्ट्रॉंग होती, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी, लेग बायचा इशारा. आणि नक्कीच आता इथे ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला, 10ची सरासरी, 70 होऊ शकतात 7 ओव्हरमध्ये असाच खेळ राहिला तर. परंतु इथे शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर टाकला ओमकारने. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30ला 1. आणि हे होतं कारण नॉट आउट देण्याचं, कारण पिचिंग आणि इम्पॅक्ट दोन्ही आउटसाइड द ऑफ स्टंप. तो क्रशिंग यॉर्कर आपण त्या ठिकाणी पाहिला. उद्याचा दिवस देखील खास असेल. उद्या खरं तर आपण पाहता बरेचसे दिग्गज संघ तुम्हाला उद्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. हा उद्याचा खरं तर आपण शेड्यूल पाहताय. विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे त्यांच्या अपोजिटला केलेल पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसैब हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या लढतीमध्ये खरं तर मानसी अँड 11 चौटा हिरवा एकविरा मानकोली त्यांच्या अपोजिटला असेल त्विषा 11 माहुलगाव. बरोबर 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. 5ला पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल आणि हे संपूर्ण आयकॉन आणि या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहता विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे संघाचा कॅप्टन किरण पाटील, आयकॉनच्या भूमिकेमध्ये अमित नाईक आणि त्याच्याबरोबरने प्रथमेश राठोड हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सुजित तातेशेठ पाटील आणि राकेश पाटील यांचा हा संघ आहे. उद्या इन ॲक्शन असणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय डिफेंडिंग चॅम्पियन विशाल पाटील साहेबांचा संघ आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB गोरसे बी. उद्या फरदीन काझी आणि करण अंबालाला खेळताना पाहायला विसरू नका. भावेश पवार कॅप्टन आहेत, तर एवन पवनचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि आपण तेवढंच कौतुक करतोय प्रतीकचं. प्रतीकने देखील या स्पर्धेमध्ये प्रत्येकाच्या आवाजाची काळजी घेतली असं प्रतीक साऊंड अँड लाईट्स. थँक्यू सो मच प्रतीक म्हात्रे. त्याचबरोबर जय चेरोबा इंटरनेट सर्व्हिस, महेश पाटील, विघ्नेश भोईर, सौरभ लक्ष्मण पाटील यांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी वायफाय सुविधा पुरवलेली आहे, कारण सध्या काळाची गरज आहे वायफाय. थँक्स टू ऑल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा, 1 फलंदाज बाद. मयूर वाघमारे परत एक वेळा सज्ज. देवद एक्सप्रेस बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हरला, कॅच इटचा कॉल, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आर्यन नाईकचा. आर्यनने झेल टिपलाय, दुसरी विकेट खात्यामध्ये मयूर वाघमारेच्या. क्या बात आहे. मयूर आला, पुन्हा एकदा विकेट घेऊन आला. पहिल्याच बॉलवरती धनंजय नाईकचा त्याने विकेट काढला आणि बरोबर डीपमध्ये आपण पाहिला आर्यन नाईक सारखा एक चपल क्षेत्ररक्षक जो अंडर 19 ISPL मध्ये खेळला असा जबरदस्त खेळाडू अफलातून झेल त्या ठिकाणी पकडत असताना कवसला आपिश कव्हर ड्राईव्ह होता आणि इथे मात्र चांगला झेल त्या ठिकाणी आपण पाहिला आर्यनच्या माध्यमातून. बघा हा बॉल फुल लेंथ होता, इनसाइड आउट खेळत असताना बरोबर कवसला आपिश कव्हर ड्राईव्ह, डीपमध्ये चांगली फिल्डिंग, आर्यनची झेल बाद झाले धनंजय नाईक. मोठी विकेट धनंजयची. ISPL मध्ये देखील टेप बॉलचे षटक खूप चांगले टाकलेत मयूरने. आणि खऱ्या अर्थाने मयूर ज्याही वेळेला माझ्या समोर येतो त्यावेळेला मला ते ग्राउंड आठवतं सारसोळेचं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा होती. पहिल्यांदा डिंगडॉंग पुणे, प्रतीक 11 पुणे या टीममध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि तिथून खऱ्या अर्थाने प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटला सुरुवात त्याची झाली आणि त्याच्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलेलं नाहीये. धनंजय नाईकची विकेट त्याच्या खात्यामध्ये आली आहे आणि जो प्रवास असतो ना एखाद्या खेळाडूचा प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये तो नेहमी चर्चेमध्ये राहतो. मयूरने तिथून सुरुवात केली. मयूरने त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि पाहिले तुम्ही ISPL मध्ये देखील ज्या पद्धतीने तो टेप बॉलचं षटक हाताळत होता, बॉलचा स्विंग, त्याचं कंट्रोल, त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या त्याच्या संपूर्ण कारकिर्दीच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूला एक चान्स मिळतो, एक संधी मिळते. क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला संधी देतो आणि ती संधी वीरूला देखील मिळाली आहे. वीरू बाबरे याच्याविषयी नक्कीच बोलू पुढच्या बॉलनंतर. ती संधी कशी मिळाली, कारण क्वालिफायरच्या मॅचेस होत्या, 7 पाटीचा हा खेळाडू होता. 7 पाटी टीमने खूप चांगला खेळ दाखवला आणि आता तो आयकॉन खेळाडू आहे जाई टीमचा, त्याविषयी चर्चा होईल. हलक्या हाताने ढकललाय बॉल, तिथे सिंगल मिळताना दिसेल. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे धोक्याची धाव होती, माहिती होतं वीरूला, त्याच्यामुळे 1च धाव मिळताना दिसेल. हो, तर मी 7 पाटी या टीमची चर्चा करत होतो. 7 पाटी टीम हा 5वा संघ क्वालिफाय होणारा ठरला होता ग्रामीण क्वालिफायरमध्ये. आपण एक संघ त्याच्यासाठी पेंडिंग ठेवला होता आणि त्या स्पर्धेमध्ये यांनी थक्क करणारा जो प्रवास केला त्याबद्दल 70 यांनी तारिफ सय्यद यांनी लगेच या टीमचं कौतुक केलं आणि त्यांना पावसाळी रबर बॉल क्रिकेटची एंट्री फी
माफ केली आणि त्यांना फ्री एंट्री देऊन आपण त्यांचा खेळ पाहणार आहोत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी ते या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकावर राहिले म्हणजेच क्वालिफायरमध्ये, तर त्यांच्यासाठी देखील एक वेगळं पारितोषिक तारिफ सय्यद यांनी जाहीर केलं त्या दिवशी. 20,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे त्यांची प्रवेश फी तिथूनही माफ करण्यात आली. आणि तो खेळाडू वीरू बाबरे परत एक वेळा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतो याच स्पर्धेमध्ये ग्रामीण बिग बॅश लीगमध्ये. ह्या अशा काही ज्या गोष्टी आहेतच त्या गोष्टी प्रेक्षकांना माहीत नसतात आणि त्या माहिती करून देणं आमचं काम आहे. ड्राईव्ह केलाय, ओ काय ड्राईव्ह होता, अप्रतिम फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका, क्लासिकल ड्राईव्ह, CLASS क्लास लिहिलं होतं त्या फटक्यावर. आणि नक्कीच त्या बॉलवर आता 70 नाही तर लिहिलं जाईल सी यू लेटर. क्या बात आहे, अप्रतिम फटका. स्कोअर ऑफ द विकेट खेळत असताना आपण पाहिला क्रिकेटचं मादक सौंदर्य नजाकत या फटक्यामध्ये होती बघा. फुल लेंथ आउट्स ऑफ द ऑफ स्टंप त्याला मात्र कट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. दुर्मिळ फटके झालेत खरं तर हे क्रिकेटमध्ये, टेनिस बॉलमध्ये. मग हा फटका मारल्यानंतर मात्र प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या खेळाडूसाठी. आणि मयूरचे दोन्ही हात डोक्यावर गेले, त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला की असा शॉट माझ्या बॉलच्या विरुद्ध मारू शकतो बॅटराने, ते करून दाखवलंय. जयराज धनूला मागच्या मॅचमध्ये अपयश आलं. आता जयराज धनूला बॅटिंग करावी लागेल. 220चा स्ट्राईक रेट आहे. आता एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. 4थं षटक सुरू आहे, 35 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. MS बोबा 11 झाई, त्यांच्या विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक, जीवदानी बामन डोंगरी अशी लढत पाहायला मिळते. ओ हा बॉल लेंथने बीट केले, फुटवर्क नाहीये जयराज धनूचं. थोडासा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून ऑन साइडला बॅट फिरली, डॉट. जबरदस्त कमबॅक मयूरच्या माध्यमातून आपण पाहिलं. फुल लेंथ थोडासा होता, बॉल बाहेर काढला आणि तिथे मात्र फुटवर्क नसल्या कारणाने हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. वेगात टाकला होता मयूरने आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मयूरचं कमबॅक. लास्ट बॉल या 4थ्या ओव्हरचा. धावा झाल्या 35, 35 धावा. काल 4थ्या आणि 5व्या मॅचमध्ये देखील अशीच कहाणी होती. 4थ्या मॅचमध्ये कमी धावा झाल्या होत्या. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या एकदम बॉटमला बॉल लागतोय. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा वेगवेगळ्या कटद्वारे संबोधलं जातं या फटक्याला. ओव्हरची होते समाप्ती. या 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9ची सरासरी. धावा झाल्या 36. MS बोबा 11 साई या टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 36. 2 स्पेल मयूर वाघमारेचे आपण पाहिले आणि या 2 स्पेलमध्ये 6.00च्या सरासरीने त्याने 12 धावा खर्च केल्या. 2 गडी त्याने बाद केले. ग्रामीण सुपर बॅश ही देखील स्पर्धा येते आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं पारितोषिक आहे ग्रामीण सुपर बॅशच्या माध्यमातून. 1 करोड रुपयाचं पारितोषिक. चॅम्पियन टीमला, रनर टीमला दिले जातील 50 लाख रुपये आणि 8 फ्रँचाइज टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ऑक्शन बेस ही टुर्नामेंट असणार आहे, त्याच्यामुळे खेळाडू देखील महत्त्वाचे ठरतील. ऑक्शनमध्ये देखील खेळाडूंना मालामाल केलं जाईल आणि त्यातल्या त्यात मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी महिंद्रा कंपनीची थार ही कार दिली जाईल. आणि नक्कीच याही स्पर्धेचे आतापासून वेध लागलेले आहेत. आउटलेट मॉल ऑफ इंडिया आम्ही नक्कीच आभारी आहोत आपले, कारण आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट हा देखील एक भव्य दिव्य मॉल आणि त्याचं निर्माण होतंय आता मुंबई नाशिक हायवेवर भिवंडीमध्ये आपला हा मॉल येतोय. त्याच्यामुळे इथे देखील वेगवेगळे ब्रँड्स असतील आणि नक्कीच ज्यावेळेला निर्माण होईल एक वेळा तरी नक्की भेट द्या या आउटलेट मॉल ऑफ इंडियाला. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी डिसाईड केलं बॅटिंग टीमने आणि नक्कीच महत्त्वाचं राहील हे षटक. आता बॅटिंग पॉवर प्ले या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. आता निर्णायक षटक ओमकार नाईक सेकंड स्पेलसाठी आलाय. त्याने मात्र मागच्याही षटकामध्ये धावा खर्च केले होत्या तब्बल 10. मयूरने 2 स्पेल टाकले, 12 धावा खर्च करताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये त्यानं पाहिले. आयकॉन खेळाडू या टीमचा. नक्कीच आपण पाहतो रायगडचा संघ खेळतोय. जीवदानी बामन डोंगरे आणि नुकतेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष आणि रायगड सध्या प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर साहेब देखील आनंद घेतात या मॅचचा आणि त्यांच्याकडून देखील या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीने आणखीन एक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दिलेला आहे आणि ते आहेत मंगेशजी वाकडेकर साहेब. पहिला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष राहिला आहे जिल्हा परिषदचा आणि रायगडच्या इतिहासामध्ये पहिला.
जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याला मिळाला आहे याच भारतीय जनता पार्टीतून आणि आपले वरुण एस पाटील साहेब आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते झालेले आहेत आणि त्यामुळे हे सगळ्यांच्या ज्या सदिच्छा आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय. खरं तर अतिशय कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसाधारण एक नेतृत्व ते आज आपण पाहिला रायगड जिल्हा खरं तर जिल्हा परिषद अध्यक्षपद बनण्याचा बहुमान ज्यांना मिळाला पहिले आहेत रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष त्याबद्दल मंगेशजी वाकडीकर साहेब तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. लो फुल टॉस बॉल टर्न केला बॉलला स्क्वेअर लेकडे बॉल चालला डीपमध्ये फिल्डर आहेत आणि त्या ठिकाणी सिंगल मेल. हा सामना आपण जर पाहिला डू ऑर डाय त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतील या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. कारण जर का तुम्हाला आव्हान टिकवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी संघर्ष हा करावाच लागेल. आव्हान टिकवण्यापेक्षा पुढच्या वर्षी जर तुम्हाला क्वालिफायर खेळायची नसेल तर आता जिंकणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला क्वालिफायर खेळावी लागेल. नक्कीच हे देखील एक मोठी बाब आहे. जर का सलग 2 सामन्यामध्ये पराभूत झाला तर तुम्हाला क्वालिफायर खेळावं लागेल. वीरेंद्र बाबरे ऑन स्ट्राईक आयकॉन खेळाडू महत्वाची भूमिका त्यालाही साकारायची आहे. पिक केल्या बॉलला अवकाशाला गवसणी घालत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच पूल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार लाजवाब. कारण ही स्पर्धा 44 रन. वीरून आता गेअर बदलला ओंकारवरती हल्ला चढवत असताना वन्स अगेन याही वेळेला कडक बेधडक वीरू बाबरेचा आक्रमण लगातार दुसरा षटकार. जहां मसले होते हैं बड़े बड़े वहां पर लगाते हैं स्ट्रोक खड़े खड़े. बल्लेबाज वीरू बाबरे काय फटका होता. पार्ट टायमिंग फोटोजेनिक शॉट नजर पा आणि नजरेमध्ये गार केलंय. बघतोस काय रागानं. अरे षटकार मारलाय वाघानं. जितक्या वेगात ओंकारने बॉल टाकला त्याला तितक्याच डबल वेगात प्रत्युत्तर दिलं वीरूने. दोन्ही फटके हे खतर आपण पाहिले अप्रतिम राहिले. पहिला बॉल त्याने मारला होता पूलचा मिड विकेटला. त्यानंतर डाऊन दी ग्राउंड लॉंगॉनच्या बाहेर जिथे खेळाडू कक्ष आहे गद जाईचा त्या खेळाडू कक्षाच्या वरून बॉल निघाला सीमा पार. 2 षटकार आपण पाहिले. हे संपूर्ण आमचे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना VIP डाईज वरून त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तिसरा येईल का ओंकार तयार कमबॅक करायचा आहे. फुल लेंथ बॉल स्लॅश केला बॉलला गॅप मधून काढला गलीच्या बाहेर बॉल निघाला डीप मध्ये सीमा पार. रन्स मधील 4 वीरूचा आक्रमण चौकार. मागच्या 3 बॉलवर 3 बाउंड्रीज आणि इथे वीरू बाबरे देखील सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल हा बॉल पास स्क्वेअर ऑफ द विकेट बरोबर गॅप मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा इथे मिळताना दिसत आहेत. हीच तर खासियत आहे वीरू बाबरेची. मी मगाशीच याची कहाणी सांगितली. या खेळाडूला इथपर्यंत आणण्यामागे सगळ्यांचाच वाटा राहिलाय आणि काय फलंदाजी आहे. पाल लगेच LED स्क्रीनवर ते दिसतंय आपल्याला. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल क्या बात आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करतोय वीरू बाबरे हा खेळाडू. आयकॉन आहे तोही पालघरचा आहे आणि संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. MS बोबा 11 जाई या टीमला आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहत आहे. फुल लेंथ वन्स अगेन दे घुमा के वाडिस लॉंग ऑनच्या बाहेर लॉंग ऑन स्ट्रॉंग षटकार. ओ काय फलंदाजी आहे. क्लासिकल बॅटिंग. काय खेळतोय हा मुलगा. सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. वीरू बाबरे अफलातून बॅटिंग. परत एक वेळा लेंथ बॉल पिक केला फ्रंट लेगला वेगळं केलं क्रिजच्या आतमध्ये गेला आणि ऑन साइडला धमाका. काय फटकाय. चांगलं टायमिंग. सरळ बॉल सीमारेषा पलीकडे. मयूर वाघमारे तिथे होता परंतु तो फक्त प्रेक्षक बनून राहिलाय आणि प्रेक्षक बनलेले आहेत फिल्डर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. अनस्टॉपेबल वीरू तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळाला.
या षटकामध्ये पहिला बॉल वाईड सिंगल, त्यानंतर लगातार 2 षटकार, चौकार, पुन्हा षटकार म्हणजे 3 षटकार या ओव्हरमध्ये वीरूच्या बॅटमधून पाहिलं. एक चौकार देखील पाहायला मिळाला. अतिशय एक्सपेन्सिव्ह स्पेल राहील मला वाटतं या ठिकाणी बामण डोंगरीसाठी. 5मध्ये जवळजवळ धावा आल्या त्या ठिकाणी 24 धावा आपण येताना पाहिल्या. अजून एक बॉल बाकी आहे. मोमेंटम शिफ्ट झाला पुन्हा एकदा जाईकडे. 6वं दशक पूर्ण झालं. 60 धावा धावफलकावरती आहेत. 4.5 चेंडूचा खेळ संपलाय. 7 ओव्हरचा सामना, किमान 80+ रन बनवायचे आहेत. मोठं टार्गेट त्या ठिकाणी सेट करावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये 110चा पाठलाग यशस्वीरित्या केला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं जयेश आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर रजतने ती भागीदारी करून दाखवली. आणि इथे देखील आपण पाहता एक मोठं टार्गेटकडे वाटचाल करत असताना जाई संघ पुन्हा एकदा इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट! अफलातून प्रत्येक बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला बॅकवर्ड पॉइंटला पाठवलं. सीमा पार, एंड इज वेल. शेवट गोड करणारा अजून एक विरेचा खणखणीत चौकार. खतरनाक बॅटिंग. उगाच कौतुक झालेलं नव्हतं या 7 पाटी टीमचं आणि या खेळाडूंचं. म्हणूनच तर हेच मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं. अवे फ्रॉम द बॉडी, बॅट फक्त फेकली त्या बॉलवर आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉल सीमा रेषा पलीकडे. परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना वीरू या ओव्हरमध्ये सगळ्यात महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये 3 चौकार आलेले आहेत. 28 धावांचं, माफ करा, 3 षटकार आलेत, 2 चौकार आलेत. 28 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आणि हा आमचा सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा 10,78,313 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी उद्या पासून जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण गोड भेट देणार आहोत, कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि त्याचमुळे आपण उद्या प्रेक्षकांसाठी भरपूर पारितोषिक त्याच्यामुळे उद्या देखील प्रेक्षकांसाठी भरपूर मोठी संधी आहे, कारण मराठी वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आणि उद्या गुढीपाडवा असल्यामुळे मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. म्हणून काय, आपण सगळे मराठी आहोत. मराठी बाणा महाराष्ट्र स्पर्धा आहे आणि त्याचमुळे उद्या प्रेक्षकांसाठी तुमचा गुढीपाडवा गोड करण्याची जबाबदारी 70 स्पोर्ट्सची आहे. आणि त्यामुळे उद्यापासून प्रेक्षकांसाठी देखील भरपूर बक्षिसं दिली जाणार आहेत. आणि म्हणूनच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ उद्यापासून बक्षिसांची खैरात आणि हा पाडवा तुमच्यासाठी नक्कीच गोड केला जाईल. आदित्य पाटील फार आणले, स्विच केला बॉलला, मागे फिल्डर लावलाय. डीपमध्ये आपण पाहिला रिव्हर्स फटका रोखण्यासाठी ही रणनीती आखली. मागच्या ओव्हरने मात्र चांगला मोमेंटम दिला जाईल. आपण इथे आता कमबॅक करावं लागेल आदित्य पाटील या खेळाडूला. आज 18 तारीख होती आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात 19 तारीख सुरू होईल. म्हणजेच काय, आपल्या मराठी वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात केली जाईल आणि मग तुमचा हा पाडवा गोड करण्याची जबाबदारी 70 स्पोर्ट्सची आहे. धावा झाल्या 65. याही वेळेला लेंथ बॉल टाकलाय अगदी लांबून. त्या ठिकाणी बॉलला हॅमरचा प्रयत्न होता. आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपरकडे चाललाय. आदित्य आता आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करतोय. डॉट बॉल. हो, चांगली बॉलिंग. आदित्यने याच्या अगोदर देखील छाप सोडलेली आहे. यावेळेला ISPLच्या ज्या वेस्ट झोनच्या मॅचेस झाल्यात, मुंबई फ्रेंचाईज वेस्ट झोनच्या ज्या मॅचेस झाल्यात, तिथे देखील या खेळाडूने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आणि या खेळाडूने खरोखर इम्प्रेस केलं सगळ्यांना. सिलेक्टरला इम्प्रेस केलं आणि त्यामुळे चर्चा या गोलंदाजाची आदित्य पाटीलची. धावा झाल्यात 65, 2 फलंदाज बाद. 65 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आणि पुढचा बॉल देखील हार्ड लेंथमध्ये टाकलाय. शॉर्ट ऑफ प्लेन होता थोडासा आणि इथे मात्र राईज होताना बॉल पाहिला. आतली कडा आय थिंक घेतली आणि बॉल विकेट किपरकडे चालला. त्यामुळे 1 रन जाईल. बॅटरच्या खात्यामध्ये 1 रन मिळेल. त्या ठिकाणी जाई टीमला. आदित्यची एक खासियत आहे, आदित्यकडे उंची चांगली आहे. आदित्य बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि विशेष म्हणजे आदित्यकडे कटर्सचा चांगला वापर करण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे तो उजव्या हाताच्या फलंदाजांना शांत ठेवू शकतो. हे आतापर्यंत त्याने केलंय. या 3 बॉलमध्ये फक्त त्याने 2च धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग आदित्य पाटीलची. डाव्या हाताचा गोलंदाज नॅचरल स्विंगचा पुरेपूर वापर करताना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टर्न केला, बॉलला जास्तीचा बाहेर काढला. त्यामुळे पंचांनी जमीनला हात केले. समांतर हा बॉल असेल. अवांतर वाईटच्या स्वरूपात 1 रन ॲड होईल जाई टीमच्या खात्यामध्ये. कमबॅक करायचं आहे आदित्य. मात्र या षटकामध्ये बघा किती बॉल टर्न केला, अप्रतिम. भरपूर वळण देत असताना बॉलला तिथे मात्र स्विंग झाला, बॉल बाहेर निघाला. त्यामुळे वाईट बॉलचा इशारा देखील आला. वाईट लाईनच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल आता कमबॅक करावं लागेल आदित्यला. या षटकामध्ये जशी सुरुवात झाली आहे त्यामध्ये सातत्य टिकवायचं होतं. फुल लेन बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑनकडे खेळले. 1च रन याही बॉलवरती मिळेल. हो, सिंगल डबल येत आहेत, त्याच्यामुळे
याच्या या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत आहे टीम जाई, त्याच्यामुळे कमबॅक चांगलं झालंय जीवदानी बामणडोंगरी या टीमचं. कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर सेट बॅटरला शांत ठेवण्यामागे यश प्राप्त झालं आणि ते देखील डेथ ओव्हरमध्ये. त्याच्यामुळे आदित्य पाटीलची कमाल, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट फलंदाज देखील खेळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फिल्डर लावा काहीच फरक पडणार नाहीये कारण बॉल चाललाय त्या फिल्डरच्या अगदी बाजूने उंचावरून उडी घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. चांगलं टायमिंग होतं, फ्लॅट अँड फ्युरियस फटका पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन दाखवताना हा खेळाडू वन्स अगेन आपण पाहिला या ठिकाणी षटकार मिळतोय टीम जाईला. खतरनाक बॅटिंग, फक्त 20 वर्षाचा आहे वीरू बाबरे आणि मी म्हणेन ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या इतिहासामध्ये म्हणजे चौथ्या पर्वामध्ये पहिला ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे जो कमी वयाचा आहे आणि तो ही स्पर्धा गाजवतोय. वीरू बाबरे कमी वयात संधी मिळाली आणि या संधी सोनं करत असताना हा खेळाडू कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. वीरू बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट केला बॉलला डीपमध्ये एकसा कव्हरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, त्यांच्यात आता मध्ये चालला थ्रू द कबर्स. इथे सिंगल मिळेल, एंड बदलला वीरूने. सेन्सिबल क्रिकेट षटकारानंतर सिंगल घेत असताना इथे आपण पाहताय तर 6व्या षटकाचा खेळ देखील संपला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जाई टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 75 धावा. चला आता सगळ्यात महत्वाची सूचना, दोन्ही अंपायर टोटल 37 मिनिट झालेले आहेत. 7 मिनिट एक्स्ट्रा घेतलेले आहेत. 3 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक देखील कापला तरी देखील 4 मिनिट एक्स्ट्रा आहेत. त्याच्यामुळे एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा सजवायचं आहे टीम बामणडोंगरी, कारण सगळ्यांसाठी नियम सेम आहेत. डिसिप्लिन या स्पर्धेने मात्र तमाम टेनिस क्रिकेट जगताला दाखवलंय. शिस्तबद्ध वेळेचं बंधन प्रत्येकाला आहे. त्यामुळे आता एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये डेफिनेटली घ्यावा लागेल, ही सूचना मात्र आलेली आहे. अंतिम षटकासाठी जीत खोत आले बॉलिंग ट्रॅकमध्ये. बामणडोंगरी संघाचा जोफ्रा आर्चर म्हणून ज्याला संबोधलं जातं, अतिशय वेगवान गोलंदाजासाठी हा देखील खेळाडू नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. मी मगाशीच उल्लेख केला, आज क्रिस टीममध्ये नाही आहे, कल्पेश ठाकूर देखील नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील चांगली कामगिरी या टीमला करायची. तर दुसऱ्या बाजूला जाई टीमला चांगली लय सापडली, याच्यामध्ये वीरू चांगलं इम्पॅक्ट टाकत असताना या मॅचमध्ये आयकॉन खेळाडू संघासाठी मात्र भरीव कामगिरी करत असताना लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आतापर्यंत पाऊण शतक पाहिलं, 75 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल समोरच्या दिशेने, बॉल हवेत आहे, उंची जास्त घेतली, अंतर कापेल का? कृष्णा गवळी त्या ठिकाणी आहेत. सेफ हँड मध्ये बॉल चाललाय, झेलबाद झाले वीरू. मोठा धक्का असेल जाई टीमला. 10 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केलेली आहे. 11 बॉलमध्ये ते 35 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच हा 20 वर्षाचा मुलगा आहे वीरू बाबरे. याची बॅटिंग आवडली असेल तर सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या वीरू बाबरे याच्यासाठी. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, तो देखील फक्त 20 वर्षाचा, सातपाटी गावचा, आणि त्या खेळाडूने छाप सोडली आहे या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग वर. अप्रतिम फलंदाजी करत असताना 35 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं खेळाडूने. चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाकडे चालेल. संकल्प हा फटका बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये उंच गेला, पाहत बसला वीरू. बॉलकडे नेमकं घडतंय का, आणि अखेरकार निराशा त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहिली. हा खरं तर भावनिक क्षण असेल त्याच्यासाठी, कारण मोठा इम्पॅक्ट त्याला या मॅचमध्ये टाकायचं होतं. शेवटपर्यंत उभं राहून धावा बनवायच्या होत्या आणि अशातच त्या ठिकाणी कृष्णा गवळी, त्यांना आपण सध्या स्क्रीनमध्ये पाहता तेही आयकॉन आहेत. बामणडोंगरीच्या त्यांनी हा झेल टिपला लॉंग ऑनला. नवीन खेळाडू संकल्प मैदानामध्ये आलाय. संकल्पने मागच्या मॅचमध्ये भरपूर संघर्ष केला, शेवटपर्यंत उभा राहिला, परंतु अखेरकार त्याच्या पदरी निराशा. पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं अर्नाळा संघाच्या अगेन्स्ट, आणि तोच अर्नाळा संघ सलग 2 सामने जिंकत क्वालिफाय देखील झालाय. वेगात टाकला बॉल, लाईन खराब आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, कारण आता आपण पाहतोय डेथ ओव्हरला सुरुवात झालेली आहे. शेवटचं षटक आहे, एक 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय थोडासा दबावही आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण खेळाडू कमी आहेत 38 सर्कलच्या बाहेर. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करावी लागेल. जीतचा पुढचा चेंडू देखील आपण पाहिला फुल लेंथ. याही वेळेला थोडासा स्लाइस झाला, बॅटला बॉल चालला, शॉर्ट कव्हरकडे फक्त सिंगल रन मिळेल. अंतिम षटकामध्ये धावा रोखायच्या आणि इथे मात्र प्रयत्न करतोय जीत खोता गोलंदाज. आणि आता 85च्या आसपास टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असावा, कारण अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून जर ते 8 धावा आल्या तर तेवढ्या धावा होऊ शकतात आणि तो प्रयत्न करायला पाहिजे पुढच्या 4 बॉलमध्ये. 80+ रन देखील निर्णायक राहतील. फुल टॉस, बॅक टू द बॉलर, संधी आहे रनआउटची, गमावली आहे. 3 स्टंप अगदी समोर होते आणि वेगात थ्रो आला होता. जर का ऑन दी स्टंप्सचा थ्रो आला असता तर कदाचित विकेट मिळाला असता, परंतु जर तरला महत्व नाहीये. नियतीने मात्र साथ दिली. जाईला 1 रन मिळेल जाई संघाला.
हो, एक रन महत्वाची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण इथे बॉल तर हातात गेला होता आणि तिथून तो डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. तिन्ही स्टंप दिसत होते, परंतु त्यानंतर बाउन्स घेत बॉल सरळ गेला मयूरच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक. याही वेळेला वेगात टाकत असताना लाईन खराब आहे, त्यामुळे वन्स अगेन वाईड बॉल. दबाव आहे गोलंदाजावरती, बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड लाईन कॉरिडॉरच्या बाहेर निघाला बॉल. वाईड बॉलचा इशारा. हो, एक्स्ट्रा रन. परत एक वेळा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल तिथून खेचायचा होता ऑन साइडला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटरचा. आणखीन एक वाईड बॉल आलाय. संकल्पकडे कॅलिबर आहे, तो मोठा फटका मारू शकतोय. फुल टॉस व्ही सेप मध्ये फिल्डर नाही आहेत. मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा. लॉंग ऑफच्या समोर कॉमेंट्री बॉक्स वरून बॉल निघाला सीमा पार. षटकार. दोन कॅमेरामॅन तिथे होते आणि दोघांचे बरोबर मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार मारलाय. मागच्या मॅच मध्ये असाच फोर्स करून लॉंग ऑन आणि स्ट्रेट त्याने फटका मारला होता. याही मॅच मध्ये फोर्स करून मी 85च्या विषयीची चर्चा करत होतो आणि त्या धावा झालेल्या आहेत. 85 धावा आता कंप्लीट केलेल्या आहेत आणि इथून ज्या काही धावा एक्स्ट्रा होतील त्या महत्वाच्या ठरणार आहेत या मॅच मध्ये. प्रिडिक्शन अतिशय योग्य होतं. 85च्या आसपास पोहोचेल आणि ऑलमोस्ट 85 या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्या पुढेही जाता येईल. हा प्रयत्न आता करावा लागेल. अजून एखादा मोठा फटका तर 90+ देखील होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. पुन्हा एकदा बॉल हवेत उडवलाय. कवसला फिल्डर तकदीर आहे त्या ठिकाणी. झेल पकडण्याची संधी. झेल बाद. रनिंग कॅच. विकेट डाऊन. संकल्प बॅक टू द डगआउट. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला तकदीर भरपूर वेगाने धावला, बॉल पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तो झेल टिपला. मी 85 विषयी चर्चा केली होती, त्या तेवढ्या धावा झालेल्या आहेत, परंतु अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर धावा पाहिजेत. बॅटिंग करणारा संघ MS मुंबई 11 या टीमचा विचार केला तर. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते असं म्हणतात. त्यामुळे आता इथे जर का एखादा मोठा फटका आला तर आणखीन कॉन्फिडन्स वाढेल पुढच्या इनिंगमध्ये फील्ड करत असताना. चला डगआउट. नवीन खेळाडू तात्काळ मैदानाकडे पाठवा. वेळ जास्त पण घेऊ नका. सूचना असेल डगआउटला देखील. 85 रन स्कोर कार्डवरती संकल्पने प्रयत्न केला होता. तकदीरने चांगला झेल टिपला. कवसला एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे आपण पहिला हा फटका मारला. रनिंग कॅच पकडत असताना विकेट मिळाला. कॅच देखील महत्वाची होती. नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. संतोष हा खेळाडू संतोष जवणे त्यांना आपण पाहू शकाल. अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू. अंतिम बॉलवरती देखील मयूर जीतला थोडंसं मार्गदर्शन करतोय. हा बॉल देखील तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या टीमसाठी. विकेट हवाय किंवा डॉट बॉल हवाय. षटकार चौकार जर का आला तर मात्र आणखी धावसंख्या मोठी होईल आणि नंतर आपल्याला चेस करायचा आहे. त्यामुळे आता शेवटचा बॉल देखील निर्णायक राहील. संतोष चाललाय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. निर्णायक बॉल घेऊन आला स्लॉग ओव्हरमध्ये. जीत खोत हा खेळाडू, उंच देहबोलीचा हा खेळाडू आहे. बॉलिंग करत असताना हा मक्षाने बॉल टाकतोय. वेगात टाकतो. शोल्डरचा वापर करतोय. शेवटचा चेंडू. लेंथ बॉल टाकलाय. लाईन खराब. वन्स अगेन वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. जाई संघाच्या खात्यामध्ये 86 रन सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. या एक्स्ट्रा धावा आहेत, या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 85च्या वर जेवढ्या काही धावा येतील त्या एक्स्ट्रा धावा ठरतील. मी असं मगाशी म्हटलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 86. टार्गेट सेट करणारा चेंडू. फुल लेन टाकला. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. शुभम पाटील क्विक थ्रो आलाय. स्टार्किंग एंडला विकेट किपर त्यांच्याकडून मिस्टेक होताना पाहायला मिळाली. सिंगल डबल मध्ये परावर्तित करताना 2 धावा आल्या आणि या 2 रनने मात्र टार्गेट सेट झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाई संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद 88 लॉस ऑफ 4. 89च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 89 टू विन. चांगलं टार्गेट सेट होतं या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय वरुण एस पाटील साहेब आयोजित ग्रामीण बिग बॅश 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने प्रस्तुत ही स्पर्धा. त्याचबरोबर कोनगाव ग्रामस्थ मंडळ चेरोबा कोनगाव यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव येथे ही स्पर्धा रंगते. बॅटिंग कार्ड सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. कृष्णा पवारने 3 धावा केल्या. जयराज धनु चांगला खेळला. 16 मध्ये 27 केल्या. धनंजय नाईकला अपयश आलं. 6 बॉलमध्ये 5 केल्या. परंतु वीरेंद्र बाबरे च्या बॅटमधून 11 बॉलमध्ये 35 धावांची खेळी. संकल्पच्या खात्यामध्ये 7, संतोषच्या खात्यामध्ये 2 धावा केलेल्या आहेत. 88-9 एक्स्ट्रासह 12.57च्या सरासरीने. बॉलिंग कार्डवर एक नजर टाकूया. आदित्य पाटील 2 ओव्हर 25, विकेट मिळालेली नाहीये. मयूर वाघमारेचा स्पेल चांगला होता. 2 ओव्हर 12 रन 2 विकेट. ओमकार नाईक 2 ओव्हर 37 धावा. एकाच ओव्हरमध्ये 28 आल्या होत्या आणि त्यातल्या त्या जीत खोतने शेवटचं षटक टाकलं. 2 विकेट घेतल्यात. 13 धावा आलेल्या आहेत. 88 धावा झाल्यात.
89चं टार्गेट आहे, 89 टू विन. टार्गेट मोठा आहे, त्यामुळे आता चेस करताना देखील सुरुवात चांगली करावी लागेल टीम बामणडोंगरीला. आदित्यप्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी, तर दुसऱ्या बाजूला MS बोबा 11 साई. या दोन टीममध्ये हा सामना बघा का. तर हायलाईट्स तुम्ही पाहता मागच्या इनिंगची ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती षटकार चौकारांना फटकेबाजी, आपण पाहिले रिव्हर्सचे फटके देखील पाहायला मिळाले फलंदाजांकडून. अफलातून इनिंग पाहिली पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यानंतरचा हा विकेट कृष्णा गवळीने काय छेड टिपला होता मिड ऑफला, अप्रतिम फुल लेंथ बॉल. जयराजने मात्र त्या ठिकाणी ग्लान्स करत असताना बरोबर फाईन लेगकडे हा फटका मारला होता. त्याच ओव्हरमध्ये पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळाला, तिथे मात्र झेल होताना पाहिली. रवी भगत साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत आणि रवी भगत यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे. महेश नाईक यांना मी विनंती करतो रवी भगत साहेबांचा सन्मान आपण करावा. यानंतर दिनेश मुकादम उपस्थित आहेत. दिनेश मुकादम यांचा देखील सन्मान केला जाईल. दिनेश मुकादम, हेमंत कराळे यांच्या शुभ हस्ते दिनेश मुकादम यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सो दिनेश मुकादम यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर झालाय. खूप खूप धन्यवाद. परत एक वेळा जाऊया मॅचकडे, जिथे टार्गेट आहे 89 धावा करायच्यात. परत एक वेळा माहिती देतोय, ज्यावेळेला पहिला बॉल टाकला जाईल टायमर सेट असेल. दोन्ही टीमसाठी नियम सेम आहेत. तुम्हाला बरोबर 35 मिनिटामध्ये 7 ओव्हर डिलिव्हर्ड करायचे. 6 ओव्हरसाठी 30 मिनिटाचा टाइम दिला जाईल. चला आता मॅचला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा टीम बामणडोंगरी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक, कृष्णा गवळी आणि त्याच्या बरोबरीने आर्यन नाईक ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये येते, दाखल होते. टार्गेट आहे 89 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. टार्गेट मोठा आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी आता असणार आहे या दोन सलामी वीरांवर. सो टार्गेट सेट है, मैच ऑन है, गेम इज ऑन. ग्रामीण बिग बॅश 2026. वरुण पाटील साहेब, त्याचबरोबर वरुणेश पाटील फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी, कोनगाव ग्रामस्थ मंडळ, चेरोबा कोनगाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 4 वाजल्यापासून तुमची आमची भेट होईल. 4:30 वाजता टॉस आहे, 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. दोन्ही भिवंडीचे संघ आहेत, त्याच्यामुळे बरोबर वेळेवर इथे उपस्थित राहायचं आहे. कुठलंच रिझन, कुठलंच कारण चालणार नाहीये. उद्या गावदेवी दिवे, विहान एंटरप्राइजेस त्यांच्या विरुद्ध पॅरामाउंट RMC इन्फ्रा, JB गोरसई बी अशी पहिली मॅच. 4 वाजताचं रिपोर्टिंग टाइम आहे, लिहिलेला आहे ड्रॉवर देखील. आणि त्याच्यानंतरचा जो सामना आहे नॅन्सी 11 चौटा हिरवा, एकविरा मानकोली विरुद्ध त्विषा 11 माहुलगाव
याही मॅचचा रिपोर्टिंग टाइम तिथे दिलेला आहे. बरोबर त्याच वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे, कारण आज देखील आम्ही दिलेल्या वेळेमध्ये सामने सुरू केलेले आहेत. उद्या हे सगळे तारे सितारे तुमच्या स्क्रीनवर आहेत, ते खेळताना दिसणार आहेत. उद्या या स्पर्धेमध्ये श्रेयश कदम, योगेश भालेकर, फरदीन काझी, करण अंबाला हे सगळे खेळाडू असतील. फायटर जेट योगेश पेनकर, राजेश सोरटे हे सगळे खेळाडू इन ॲक्शन असणार आहेत. त्याच्यामुळे उद्याही मॅच पाहायला विसरू नका. आता पहिला बॉल जसा टाकला जाईल, टायमर सेट केला जाईल, कारण नियम सेम आहेत दोन्ही टीमसाठी. आता 11:40 झालेले आहेत. पहिला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय, रनआउट चान्स आहे, सरळ थ्रो येतोय, डॉट बॉल आलाय धनंजय नाईकचा. पहिल्याच बॉलला सन्मान देत असताना आपण पाहता आयकॉन खेळाडू कृष्णा गवळी, त्यांना आपण पाहिला फुल लेंथ बॉल होता. मागच्या सामन्यामध्ये अपेक्षित कामगिरी कृष्णा गवळी यांच्याकडून झाली नव्हती, त्यामुळे आता या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी ही त्यांना करावीच लागेल आणि यासाठी मात्र सन्मान देत असताना पहिल्याच बॉलला आपण त्यांना पाहिलं. पहिला डॉट बॉल आलाय, उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप, परंतु अंपायरचा सिग्नल, बाहेर टाकलाय बॉल, वाईड बॉलचा निर्णय इथे येतोय. पाहूया DRS साठी जात आहेत का बॉलिंग करणारा संघ, आणि तो त्यांनी DRS घेतलेला आहे, वाईड बॉलला चॅलेंज केलंय. कमी गतीचा बॉल होता, जेव्हा बॅटरने स्टान्स बदलला तेव्हा मात्र बॉलची गती कमी केली. बरोबर त्या ठिकाणी आपण पाहिलं आउट ऑफ स्टंप बॉल टाकला, ऑनफिल्ड अंपायर वाईड बॉलचा इशारा आला आणि त्याचबरोबरने फिल्डिंग टीमने पहिला DRS वापरलाय. रिव्ह्यूचा वापर करत असताना चेक केलं जाईल. आर्यन देखील मागच्या सामन्यामध्ये एकही चेंडू फेस न करता रनआउटचा शिकार झाला होता. आता त्याला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. 89चा पाठलाग या 7 ओव्हरमध्ये करायचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामण डोंगरी टीमला, तर एका बाजूला 89 धावा या ठिकाणी डिपेंड करायच्या टीम जाईला. बिग फाईट, मोठा सामना. प्रेक्षक देखील आतुरतेने या सामन्याकडे पाहत बसलेत, कोणता संघ पुढे येईल, बामण डोंगरी की जाई. त्याचबरोबरने दुसऱ्या बाजूला देखील आणखीन एक संघ त्यांच्यासोबत तुम्हाला 2 हात करताना पाहायला मिळेल. मला वाटतं धाकटी डहाणू हा संघ, कारण मागच्या मॅचमध्ये 2 अर्धशतका पण एकाच सामन्यामध्ये पाहिली. जगत सरकारला प्रत्युत्तर देताना, त्याच्या इनिंगला प्रत्युत्तर देताना मिस्टर कन्सिस्टंट खालापूर तालुक्याचा चांबर्ली गावचा खेळाडू रजत, त्याच्या बॅटमधून 64 धावांची एक माराथॉन इनिंग पाहिली. आणि यावेळेला रिव्ह्यू वापरला, चेक केलं जाते. लवकरच आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डिसिजन पेंडिंग, वाईड बॉलचा इशारा, त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल बामण डोंगऱ्या. रिव्ह्यू लॉस फिल्डिंग टीमचा आपण होताना पाहिला, रिव्ह्यू गमावलाय, अनसक्सेसफुल रिव्ह्यू आपण पाहिला फिल्डिंग टीमकडून. याही वेळेला फुल लेन मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो कृष्णा गवळी, पण त्यांच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये, त्यामुळे आणखीन एक सिंगलच या ठिकाणी मिळेल बामण डोंगरीला. सिंगल डबलने काहीच जास्त फायदा होणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमचा, आणि दुसऱ्या बाजूला सिंगल डबल गेल्या तरी जास्त तोटा होणार नाहीये जाई टीमचा. आणि त्याच्यामुळे जाई संघ सध्या तरी मी म्हणेन फ्रंट सीटवर आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, चांगलं टार्गेट सेट केले, आणि गोलंदाजी देखील धनंजयची चांगली सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी धनंजयकडून. आर्यन नाईक, आणि तो करतो एअर स्ट्राईक, बॉलला पाठवलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसतात तिथे 6. पहिला षटकार आलाय टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक बामण डोंगरी टीमच्या खात्यात. मागच्या सामन्यामध्ये आर्यनला खरं तर बॅटिंगची संधीच मिळाली नव्हती, तो रनआउटचा शिकार झाला होता. म्हणजे यावेळेला जशी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत असताना हाफ ट्रॅकर काय फटका मारला, नटरंग स्टाईलने फिरून मारला स्क्वेअर लेगच्या बाहेर. आर्यन नाईकचा आपण स्ट्राईक पाहिला, हा षटकार हो चांगला फिरवला हा बॉल. आर्यन अशाच इम्प्रोवायझिंग फटक्यासाठी जाणला जातो. आर्यन एक होतकरू खेळाडू आहे, यंगस्टर आहे, छाप सोडली आहे आर्यनने देखील ISPL मध्ये. ओ रिव्हर्स स्वीप मारलाय, शॉर्ट थर्डला. ओ सो फिल्डिंग पा, काय दर्जेदार फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे संतोषने देखील बॉलला म्हटलंय. काय म्हणतोस? अप्रतिम. खरं तर विकेट किपरच्या मागे संतोषला आपण पाहिलं, त्याने आपल्या संघासाठी धावा वाचवल्या, आणि धावा वाचवणं फार गरजेचं असं फिल्डिंग करत असताना. जितक्या तुम्ही धावा वाचवाल तितका प्रेशर बॅटिंग टीमवरती क्रिएट होईल. बघा हा क्षण, संतोषने मात्र झेप मारली, पाण्यात सूर मारावा तसा हा सूर त्याने अगदी विकेटच्या मागे मारलाय, त्यामुळे रन वाचवल्या त्याने 3 रन वाचवलेले आहेत. काय फिल्डिंगचा दर्जा, तो स्टँडर्ड इथे दाखवत असताना ग्रामीणचे क्रिकेटर्स. लॉफ्ट केलाय समोर, डाऊन दी ग्राउंड, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, ढगात लाइटिंग, बॉल सीमा पार, षटकार. हाच प्रयत्न सातत्याने कृष्णाचा चालला होता, आणि अखेरकार त्याच्या बॅटला सूर गवसलाय लॉंग ऑनच्या बाहेर. कडक शॉट कृष्णा गवळीचा आपण पाहिला, आक्रमण षटकार.
आता सुरुवात झाली आहे मोठ्या फटक्यांना. कृष्णाच्या बॅटमधून 6 धावा आल्या. पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहता शफल झाले अगदी जागेवरून हा फटका त्या ठिकाणी आला. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती म्हणजे बिनबाद 15. लेनला लवकर पिक केलं आणि पास समोर मारलाय फटका. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते. कृष्णा गवळीच्या पॅटमधून लवली बॅटिंग. कृष्णा गवळी यावर्षी गाझियाबादमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चर्चेमधलं नाव आहे. ISPL मध्ये देखील त्याच्या पॅटमधून त्या धावा आल्यात. 15 धावा स्कोर बोर्डर आले आहेत. बिनबाद सुरुवात, ठोस सुरुवात आणि ISPLचा हायएस्ट स्कोरर देखील तो राहिलेला होता आणि त्याच्यामुळे कृष्णा गवळीवर सगळ्यांच्या नजरा असतील. तुळजापूरचा खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल वाईट बॉल, अनादर वाईट. टीमची धावसंख्या वाईट बॉलद्वारे झालेली आहे आतापर्यंत स्कोर बोर्डवर 16. पॉवर प्लेमध्ये धनंजय नाईक लॉंग स्पेल टाकतो. हा दुसरा वाईट बॉल या षटकातला आणि आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 16 धावा. चांगलं आक्रमण पाहायला मिळालं कृष्णा गवळीकडून. एक षटकार आर्यनच्याही बॅटमधून पाहिला त्यामुळे चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी होताना आपण मैदानामध्ये पाहत आहे. आर्यन आणि कृष्णा गवळी या दोन खेळाडूच्या माध्यमातून. लेग कटर होता मागचा बॉल. फुल टॉस होता. मिड ऑन आतमध्ये जाईल बॉल त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा मिळताना दिसतील 4. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. आदित्य प्रिया लॉजिस्टिक बामणडोंगरी या टीमच्या खात्यात. सुरुवात धमाकेदार झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 20 आल्या. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हणतात. सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. लोअर फुल टॉस समोर होता. मिड ऑन आतमध्ये होता. त्याचा फायदा घेत असताना आउटफील्डला हा फटका पाहिला. एका टप्प्यावरती 4 आल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल बिनबाद 20 धावा. खतरनाक बॅटिंग कृष्णा गवळीची आणि विशेष म्हणजे व्ही शेपमध्ये खूप दर्जेदार तो बॅटिंग करतो. याच्यामध्ये शंकाच नाहीये. टीम हडल जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या तुमचा देखील एक अतिरिक्त खेळाडू येईल 30 सर्कलच्या आतमध्ये. टायमर सेटच आहे, तो थांबणार नाहीये. MS बोबा 11 जाई हा संघ मोतीलाल शाह आणि श्याम हजारे यांचा संघ आहे. सध्या ओनर्स लाऊंजमध्ये हे सगळे संघ मालक आणि त्यांचे प्रतिनिधी बसलेले आहेत. यावर्षी या ग्रामीण बिग बॅश लीगमध्ये ओनर्स लाऊंज देखील बनवण्यात आलेला आहे. तिथे बसून सगळे संघ मालक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी हा ओनर्स लाऊंज त्यांचा आहे. दीपक चव्हाण सर जे संघ मालक आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे, कळंबोलीचे प्रसिद्ध उद्योगपती, त्यांचा हा संघ आहे. 20 धावा झाल्या. 36 बॉलमध्ये 69 धावा करायच्या आहेत. परत एक वेळा सांगतोय जाई संघ तुम्ही जास्त टाइम घेताय. टाइम जर जास्त घेतला तर मात्र एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुमचाही सजवला जाईल. 36 बॉल 69 धावांची गरज. 69 करायचे आहेत. सेकंड ओव्हरमध्ये वीरू बाबरे 20 वर्षाचा खेळाडू. त्याच्यासमोर देखील आर्यन नाईक आहे. तो अंडर 19 खेळताना आपल्याला पाहायला मिळाला यावर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये. 36-69 बेस्ट वर्सेस बेस्ट आणि या वेळेला उलटा फटका. रिव्हर्स फॉलिंग स्वीप मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. कमालीचं इम्प्रोव्हायझेशन आणि काय कदर बॅट स्विंग होता. हँड अँड कॉर्डिनेशन बघा. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करत असताना चेंडूवरची नजर ही अप्रतिम राहिली. आर्यनने सुरुवातीलाच मन बनवता अगदी बरोबर स्टान्स बदलला आणि झोपून हा फटका मारला. रिव्हर्सचा 4 धावा चौकार. पहिल्या मॅच मध्ये डायमंड डकचा शिकार. एकही बॉल फेस न करता तो रनआउट झाला होता आणि आता या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून त्या धावा येतात. बेस्ट वर्सेस बेस्ट. हे जे यंगस्टर आहेत ना हे छाप सोडतातच. स्वीप मारलाय. बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेने. बीट केलं जाईल का? फुटबॉल खेळतोय हा खेळाडू. पायाला लागलाय. बॉल जमिनी लगत. हो चांगलं कमबॅक. बॉल शेवटच्या क्षणाला राजने अडवला, थांबवलाय. हा देखील एक यंगस्टर आहे परंतु इथे धावा 2 मिळालेल्या आहेत आर्यन नाईकला. टीमची धावसंख्या 26. पाडत स्वीपचा प्रयत्न होता आणि खराब फिल्डिंग अशी वाटली होईल पण तो अंतिम मोमेंटला स्वतःला सावरला आणि बॉललाही थांबवलं. त्यामुळे 2च धावा या बॉलवरती मिळाल्या. आर्यन मात्र मैदानाच्या चहूबाजूला बॅटिंगचा आविष्कार दाखवत असताना पाहायला मिळाला. परत उलटा सजवलाय परंतु आता विकेट किपरच्या हातात जाईल. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आता मात्र वीरू बाबरेने कमबॅक केले. 3 बॉलमध्ये आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावाल्यात 6. आर्यनने फार कमी वेळामध्ये स्वतःला सिद्ध केलं कारण सातत्याने बामणडोंगरी संघाचे ओपनिंग जोडी म्हटले की तकदीर आणि त्याच्या बरोबरीने संदेश हे खेळाडू नेहमी असतात. परंतु आताच्या घडीला आपण जर पाहिला हा खेळाडू सातत्याने चर्चेमध्ये राहिला आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावरती. रायगड प्रीमियर लीगमध्ये की त्याच्या नावात एक अर्धशतक पाहायला मिळालं.
पुल केलाय, बरोबर फिरवलाय बॉल गॅपमध्ये, डीपमध्ये फिल्डर येत आहेत. एक रन इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग RPL मध्ये देखील त्याने दमदार अर्धशतक ठोकला. ISPL मध्ये चांगली कामगिरी केली. सध्या तो जीवदानी बामण डोंगरी टीमसाठी ॲज अ ओपनर खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे चर्चा आहे अंडर 19च्या खेळाडूची. 19 वर्षामध्ये जर तुम्ही गावामध्ये प्रतिनिधित्व कराल, मैदानामध्ये उतराल आणि तुमच्या नावाची ज्यावेळेला चर्चा होत असेल त्यावेळेला मात्र तुम्ही मोठं नाव कमवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर होता, परंतु वाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 28. बॉलला फॉलो केलं होतं का तर कृष्णाने, पण तो अंतिम मोमेंटला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना माहिती आहे बॉलची लाईन खराब आहे. जितके खेळाडू शफा जर रिव्हर्सचा प्रयत्न करत होते तितकाच फलंदाजाला फॉलो करत असताना बॉल सोडण्याचा योग्य निर्णय कृष्णा गवळी यांचा राहिला, कारण एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळाली टीम बामण डोंगरीला. 32 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. चांगला शॉट मिड ऑनच्या डोक्यावरून जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंगॉनला हा चौकार आलाय कृष्णा गवळीच्या पॅटमधून. लवली शॉट. बघा जिथे फिल्डर नाही आहेत त्याच दिशेने हा खेळाडू फटके मारतो आणि काय त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. त्याला माहिती आहे मिडॉन आतमध्ये आणि त्याच्या डोक्यावरून सहज त्याने फटका मारला. लॉफ करत असताना त्या ठिकाणी लॉंगॉनच्या बाहेर कृष्णा गवळीच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार या ठिकाणी येतोय टीम बामण डोंगरीला. स्लाइटली लेग कटर बॉल होता, लवकर ओळखला आणि जसा ओळखला तसाच बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आपा फिंगर रोल केले होते. लेग कटर बॉल खडे खडे. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक मोठा फटका. हा देखील बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. षटकार. हलकेसे स्टेप आउट झाले आणि त्यानंतर काय फटका एक्झिक्यूट केलाय विरूच्या अगेन्स्ट. बघा हा रिप्ले बॉलचा तुम्ही पुन्हा एकदा पाहणार आहात. थोडासा स्टेप आउट होताना पुढे आले, त्यानंतर पिक केला बॉलला. परफेक्ट मिडल होताना आपण पाहिला. उंच लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग कृष्णा गवळीचा षटकार. हाय अँड हॅन्सम. काय फलंदाजी आहे कृष्णा गवळीची. खतरनाक बॅटिंग करतोय. स्टेप आउट करून हा फटका सजवलाय आणि खेळता क्षणी माहित होतं की या बॉलवर मोहरच लागली आहे षटकाराची. 6 धावा इथे मिळत आहेत. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 38. 30 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. 30 बॉल 51 धावा. डू ऑर डाय मॅच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं जाई आणि बामण डोंगरी हे संघ अगोदरच क्वालिफाय होते. 12 टीममध्ये या टीमचं नाव होतं, परंतु आता जो संघ हारणार आहे त्या टीमला पुढच्या वर्षी क्वालिफाय राऊंड खेळावंच लागेल आणि मग त्यांना एंट्री मिळू शकते या स्पर्धेमध्ये. सलग 2 मॅचेस जे संघ हारणार आहेत याही वर्षी त्यांना पुढच्या वर्षी क्वालिफाईंग राऊंड खेळणं गरजेचं आहे. 12 टीमला प्रवेश मिळेल. 4 टीम परत एक वेळा क्वालिफाईंग राऊंड खेळूनच येतील मेन स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षीच्या. त्याच्यामुळे आत्ताच तयारी करा. 30 बॉल 51 धावांची गरज. ओव्हर नंबर 3. संतोष आलाय. पहिला बॉल फुलर लेनचा कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि इथे झेल सोडलाय. नाव राज आहे परंतु कॅच सोडलाय आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट येईल. जाई संघ पिछाडीवर चाललाय. विकेटची नितांत गरज आहे या मोमेंटला फिल्डिंग टीमला, जाई संघाला. परंतु अशा कंडिशनमध्ये जर झेल सोडता तर तुम्हाला मात्र या ठिकाणी नक्कीच त्याचा नुकसान झेलावं लागेल, सहन करावं लागेल. बघा फुल लेन बॉल त्या ठिकाणी ताकद वापरली, फोर्स केला होता फटक्यामध्ये, बरोबर समोरच्या दिशेने पॅरलल झेलचा प्रयत्न होता. इथे मात्र जीवनदान आर्यन नाईकला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप मारलाय. हा देखील बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे परत एक वेळा कॅच ड्रॉप. इथे करतायत काय जाईचे खेळाडू. धनंजयने आता झेल सोडलाय, मगाशी राजने झेल सोडलाय आणि दोन्ही खेळाडूंकडून लगातार 2 बॉलवर 2 चुका झालेल्या आहेत आणि संतोष आता तेच विचारतोय तुम्ही काय करताय. असं करून चालणार नाहीये, कारण 28 बॉलमध्ये आता 49 धावांची गरज आहे. मागच्या 2 बॉलवर 2 झेल सोडलेले आहेत. वारंवार जीवनदान दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान मागच्या 2 बॉलवरती मिळालेले आहेत. खराब फिल्डिंग. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्क्वेअर लेग पासून मिड विकेट पासून स्क्वेअर लेग पर्यंत धावत, तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 41. 27 बॉल 48 धावांची गरज. आर्यन थोडासा डबल माइंडेड होता, त्याला रिव्ह्यू घ्यायचा होता कदाचित, परंतु कृष्णा गवळी सांगतात त्या ठिकाणी डिपिंग फुल टॉस आहे, त्यामुळे रिव्ह्यू त्यांनी वापरलेला नाहीये. त्यामुळे एकच रन या बॉलवरती राहील. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 41. पुढचा बॉल देखील फुल टॉस. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये आणि इथे फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर. हा बॉल आपण पहिला पकडलाय गोलंदाजाने. संतोषने मात्र कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. संधी निर्माण करून दिली होती 2 वेळा. त्या संधीचं सोनं मात्र फिल्डिंग टीमला करता आलेलं नाहीये. फार कमी वेळा तुम्हाला अशी संधी मिळते. हाफ चान्सला तुम्हाला कधी कधी फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि इथे 2 झेल सुटल्या या षटकामध्ये. यॉर्कर वरती हेलिकॉप्टर उडवलाय.
उंच चालला डीप मध्ये अफलातून कॅच. वॉट अ कॅच. अप्रतिम एफर्ट्स लावले बादलने. ओ बादल आला, बादल शेवटी धावून आला या टीमसाठी. बादल आला आणि वादळी कॅच बादलच्या माध्यमातून इथे टिपण्यात आला. आणि त्यानंतर आता कुठेतरी जाई टीमच्या समर्थकांमध्ये, संघ मालकांमध्ये स्माइल पाहायला मिळते, स्माइली फेसेस. परंतु हा कॅच मॅच मध्ये आणू शकतो जाई टीमला, कारण कृष्णा गवळीचा खेळ आता संपलाय आणि मॅच मध्ये परत एक वेळा जाई संघ आलाय. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट. आणि तुम्ही पाहताय ग्रामीण धमाका बिग बॅश. अखेरकार संतोषला विकेट मिळाला आणि तोही कृष्णा गवळी यांचा. आणि काय झेल टिपला बादलने, वादली उडी त्याने मारली डीप मध्ये. त्याने आता झेल टिपला. इम्पॅक्ट खेळाडू संदेश गोंधळी मैदानाकडे चाललाय. यंदा चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. आजवर त्याच्या नावावरती 6 बाईक राहिल्यात. दमदार कामगिरी याही खेळाडूची राहिली. 3ऱ्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरुवात चांगली करून दिली कृष्णाने, सुरुवात चांगली केली आर्यनने. आता नवीन खेळाडू संदेश गोंधळी मैदानाकडे चाललाय. संदेश गोंधळी ये अंपायर इम्पॅक्ट प्लेयर आहे. येस, अंपायरचा इशारा, इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे. आणि त्याची माहिती आम्हाला 12th मॅननी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिली आणि म्हणूनच मी अंपायरला दिली, ओमकार नाईकच्या जागेवर. त्याच्यामुळे सांगत चला प्रत्येक वेळेला इम्पॅक्ट प्लेयर जर आला तर. संदेश आलाय बॅकफुटला, स्क्वेअर कट, डीप मध्ये फिल्डर आहे. थर्ड मॅनला, वाईडिश थर्ड मॅनला, तोपर्यंत बॉल अडवला जाईल. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. सामना बदललाय हा देखील. 24 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे रोशनजी या मॅच मध्ये. 42 झालेले आहे, 24 मध्ये अजूनही 47 करायचे आहेत. परंतु काय कॅच पकडला डीप मध्ये, अप्रतिम झेल बादलचा. आणि बादलने कलाटणी दिली या मॅचला. चांगलं कमबॅक. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या आणि आता 24 बॉलमध्ये 47, एक षटक या सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकतो. हा बघा, हा झेल कृष्णा गवळी यांचा. हा हेलिकॉप्टर उडवला होता हवेत आणि डीपमध्ये असं वाटलं बॉल बाउंड्रीलांच्या पलीकडे जाईल, परंतु बादल, त्याने मात्र वादळ निर्माण केलं. हा जंप लगावत त्याने हा झेल टिपला आणि पहिला धक्का दिला त्या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी टीमला. आणि या संघाचे पुरस्कर्ते दीपकजी चौहान, त्यांना आपण पाहताय. आणि त्याच्या अगोदर 2 झेल सुटले होते आणि म्हणूनच ती रिॲक्शन होती ते 2 झेल सुटल्यानंतर. कारण एक झेल सोडला होता मिड ऑफच्या दरम्यान तिथला फिल्डर राजने आणि दुसरा झेल सोडला होता कॅप्टन धनंजय नाईकने. आणि त्याचमुळे ती रिॲक्शन आली होती आणि ती रिॲक्शन स्वाभाविक आहे. ते 2 झेल सुटल्यामुळे त्यानंतर तो झेल टिपला. त्याच्यानंतर ती चर्चा राहिली बादलची, कारण बादलने या मॅचला कलाटणी आणली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 42 धावा झाल्यात आणि 42ला एक अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. 24 बॉलमध्ये 47 धावा, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 42 आल्या. आणि हे होते ते 2 कॅच. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. यस, हा राजने कॅच सोडला होता आणि त्यानंतर कृष्णा गवळीचा धनंजयने सोडलेला कॅच तो डीप पॉइंटला आणि त्याच्यानंतर टिपलेला झेल. मग आली मॅच मध्ये कहाणी आणि एक ट्विस्ट. म्हणून हा सामना कुठेही जाऊ नका, पाहत राहा. हा तो झेल होता बादलचा. डाऊन दी ग्राउंड हेलिकॉप्टर शॉट. बादल आला आणि बादलने तो झेल टिपला. असं टेलिकास्ट पाहिजे, मग येते मजा कॉमेंट्री करायला. पहिले 2 झेल सुटल्याने मग चर्चा. बॅटिंग पॉवर प्ले ऑन आणि पहिल्या बॉलला सॉफ्ट डिसमिसल. संदेश कोंडली, मोठा मासा गाळायला लागलाय, मोठा विकेट मिळालाय फिल्डिंग करताना जाई टीमला. खेळाडू बाजूला इम्पॅक्ट. संदेश गोंधळी बॅक टू द डगआउट. यशने आता झेल टिपलाय, कारण बादलने झेल जसा टिपला त्याच्यानंतर आता सगळ्यांच्याच हाताला बॉल चिटकू लागलेले आहेत. हाही बॉल यशच्या हातातून थोडासा सुटल्यासारखा वाटला होता, परंतु शेवटी नंतर चिकटला. संदेश गोंधळी आउट होतोय. इम्पॅक्ट टाकू शकलेला नाहीये. ही होती विकेट आणि हे असेल कारण. हा पकडून टाकलेला ऑब्रेक होता, बाहेर निघत होता. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता. यश तिथे होता, पा त्याच्या हातातून निसटला होता झेल, परंतु शेवटच्या क्षणाला चेस्ट जवळ म्हणजे छाती जवळ त्याने हा बॉल पकडला, कॅरी केला, झेलला आणि फलंदाज संदेश आउट झालाय. तकदीर पाटील 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे झालेत. बामणडोंगरी संघाची रन मशीन म्हणून ग्रामीणमध्ये खेळाडूला संबोधलं जातं. आता निर्णायक क्षणाला मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, जिथे इम्पॅक्ट खेळाडू संदेश गोंधळी मैदानाच्या बाहेर गेलाय. अंतिम बॉल असेल 23. विजयासाठी 47 रनची गरज असलेल्या मॅचमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी टीमला धनंजय नाईक कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये
बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तो कमबॅक करतोय. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली बरोबर त्या ठिकाणी लॉंग ऑफ तर लॉंग ऑनला आणि मिड विकेटला डीपमध्ये एक फिल्डर आहे. उजव्या हाताचा फलंदाज टॅकिंग एंडला, मागचा खेळाडू डाव्या हाताचा होता संदेश, तो बाद झाला. तकदीरवरती भरपूर आता अपेक्षा असतील या ठिकाणी तकदीरकडून मात्र बामणडोंगरी टीमच्या संपूर्ण खेम्याला. आपटला बॉल, याही वेळेला संधी, बादलने झेल पकडला, शुभ संकेत आहे जाईसाठी, कारण आणखीन एक कठीण झेल टिपलाय. शॉर्ट फाईन लेगला राजने, ज्या राजने झेल सोडला होता सुरुवातीला आर्यनचा. हो, आता झेल टिपले जातील. आता तेच चित्र पाहायला मिळते. म्हणूनच मी कालपासून सांगतोय की क्रिकेटचा खेळ तुम्हाला संधी देतो. संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायला शिका. तेच इथे झालंय. तकदीर पाटील गोल्डन डकचा शिकार. आज तकदीरचं नशीब त्याच्या बाजूने नव्हतं, त्याला जावं लागतंय डगआउटच्या दिशेने. त्याच्यामुळे या मॅच मध्ये कहाणी बदलते. जाई संघ कमबॅक करतोय आणि जीवदानी बामणडोंगरी, आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ थोडासा बॅकफुटला. लेग ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर एक चांगला कॅच. तिथे राजकडून मगाशी जी चूक झाली होती ती त्याने भरून काढली असं म्हणायला हरकत नाहीये या कॅचद्वारे. बिग विकेट खरं तर आपण पाहिला, हा मोठा विकेट राहील. ऑन हॅट्रिक नाव गोलंदाज धनंजय नाईक आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. चांगला त्या ठिकाणी कमबॅक धनंजय नाईकच्या माध्यमातून होताना पाहिला. प्रत्येक वेळा तुम्हाला कमबॅक हा करावाच लागतो. आणि मागचे दोन्ही मॅच गोल्डन डकचा शिकार ठरलाय तकदीर. म्हणजे आज त्याला भोपळा फोडता आलेला नाहीये, परंतु मागच्या मॅच मध्ये एक षटकार मारला होता मयूर वाघमारेने. आता या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करावी लागणार आहे, कारण सध्या तरी संघ अडचणीमध्ये आहे. कारण मागच्या मॅच मध्ये लगातार विकेट गमावल्या त्या याच बामणडोंगरी टीमने. आयकॉन खेळाडू बामणडोंगरीचा मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे त्याला आपण पाहत आहे. खरं तर एक ऑलराऊंडर, रायगड परिसरातील सन्मान दिलाय. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये केला सन्मान द्यावाच भाग पाडलाय गोलंदाजाने. कारण जर का या बॉलला विकेट मिळाला असता तर कदाचित विकेट हॅट्रिक पूर्ण झाली असती. पण इथे सिंगल घेत असताना एंड बदलला. आर्यन स्ट्रायकिंग एंडकडे येतोय. हो, 21 बॉलमध्ये 46 धावा आता पाहिजेत. सामना कुठे होता आणि सामना कुठे आला. मी मगाशीच म्हटलं होतं, जो संघ या स्पर्धेमध्ये या मॅच मधून बाहेर जाईल त्या टीमला क्वालिफाय राऊंड खेळावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा सामना प्रतिष्ठेची लढाई देखील आहे. कोणालाच क्वालिफाय राऊंड खेळून पुढे जाण्याला आवडत नसतं, कारण तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय त्या 12 टीम मध्ये. क्या बात आहे, स्विच केला बॉल, गोळीगत फटका बॅकवर पॉइंटला. आर्यन नाईकचं पुन्हा आक्रमण, बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, मस्ट निडेड 4 चौकार. यस, SQ RQ ZQ बुक्की टेंगुले काय फटका मारलाय. डोळ्यांचं पापणं लवते न लवते तोच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगेच बॅटला स्विच केला आणि हा काय फटका होता. बुलेट, जस्ट लाईक अ ट्रेझर बुलेट, बॉल सीमा पार 4. अप्रतिम फटका आपण पाहिला. धनंजयच्या अगेन्स्ट खाली बसला, त्या ठिकाणी लॅप रिव्हर्स मारत असताना हा फटका पाहिला. पॉईंटच्या डोक्यावरून पॅरल स्ट्रोक होता असं वाटलं, कदाचित त्यांच्या हातामध्ये थांबला असा बॉल. हलकासा त्यांना हुलकावणी देत असताना त्यांच्या डोक्यावरून निघाला. 4 धावा आल्या. बघा, प्रयत्न लाजबाब होते त्या ठिकाणी. पॉईंटचा जो फिल्डर आहे त्याच्या माध्यमातून कमबॅक. 4 धावा गरजेच्या होत्या. 47 रन. पुन्हा रिव्हर्स, वन्स अगेन तोच फटका. बॉल हवेत, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेत आणि इथे मात्र एक टप्पा घेताना फिल्डरला हुलकावणी देऊन निघाला बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. अनादर 1-4. आर्यन सांगतोय मैं हूं ना, कारण आर्यनने परत एक वेळा संजीवनी दिली या मॅचला. हा खेळाडू लढतोय, हा खेळाडू संघर्ष करतोय. 19 वर्षाचा खेळाडू ज्यावेळेला मैदानामध्ये असे फटके मारतोय. ऑफ ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि विथ द टाईट हा बॉलला सरळ पाठवलं, उलटा फटका मारून बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्डमॅनला 4 चौकार. पहिल्या 2 बॉलला 2 विकेट. मयूरने मात्र स्ट्राईक रोटेट केली. आर्यनला स्ट्राईक एंडवरती का आणलं तर यासाठी आणलं. आर्यनकडून धावा येताना आपण पाहताय, चांगली बॅटिंग तो करतोय. धनंजय नाईक वरती आर्यन नाईक देखील स्ट्राईक, एअर स्ट्राईक करतोय. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. अफलातून, अप्रतिम, ट्रिमेंडस, आउटस्टँडिंग हा फटका आहे. स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. ये भिंगडी आहे, काय फिरलाय. कडक शॉट इथे पाहायला मिळतोय आर्यन नाईकचा. कारण ज्या पद्धतीने तो फिरला, हँड नाईक कॉर्डिनेशन पा आर्यन नाईकचं. बॉल जसा पडला त्याच्यावर मोहर लागली षटकाराची पा. ये भिंगडी बॉलला सीमा रेषा पलीकडे पाठवलंय. 6 धावांसाठी परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि यात 6 धावा मिळताना दिसत आहेत. कडक शॉट. आता असे फटके सूर्यकुमार यादव त्याला पण मारताना नेहमी पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, परंतु आर्यन काय फटका होता. बॅट स्विंग, हँड अँड कॉर्डिनेशन, सर्व गोष्टी दमदार. आणि भिंगरी शॉट, कुणाला ते सरांनी सांगितलंय हा भिंगरी शॉट होता. आणि टोटल धाबा सध्या स्कोर कार्डवरती आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57, 89चा पाठलाग करत असताना अजूनही मला वाटतं 32ची गरज आहे. 32ची अजूनही गरज आहे.
हा बघा सँडीचा विकेट. संदेश गोंधले इम्पॅक्ट खेळाडू बाद झाला शॉर्ट कव्हरला झेल देऊन. लगेच पुन्हा पुढच्या बॉलला त्या ठिकाणी कदरामन पाहिला हलकासा कटर होता, त्याच्यावरती तकदीर देखील बाद झाला आणि असं वाटलं दबाव वाढत चाललाय. मयूर आला, त्याने सिंगल घेत असताना एंड बदलला. आर्यनला स्ट्राईक एंडवरती आणलं. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 57. संतोषचा बॉल फुल लेन टाकलाय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. मयूर देवतचा हा खेळाडू पनवेल शहराच्या पासून हकेच्या अंतरावरती असणारं गाव, त्या गावाला ओळख प्राप्त करून देणारा मयूर वाघमारे देवतचा सितारा मैदानामध्ये आहे. एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली रोशनजी या मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये वीरू बाबरे, त्याचं वय होतं फक्त 20. दुसऱ्या सत्रामध्ये 19 वर्षाचा आर्यन नाईक, म्हणजेच काय हे दोन्ही यंगस्टर खूप चांगले खेळले. सध्या वीरू बाबरेला दाखवलं जाते आणि आर्यन नाईकचा खेळ प्रसन्न करणारा राहिलाय. म्हणूनच म्हटलं जातं नवे पर्व युवा सर्व, आणि तरुणांचा बोलबाला सातत्याने राहिलाय. कमी वयाच्या खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल आर्यनच्या बॅटमध्ये आली. संतोषने देखील मागच्या सामन्यामध्ये ग्रेट कमबॅक करून दिलं. पुन्हा एकदा सिंगल. 16 बॉलमध्ये 30 रन्स. मॅच ऑन आहे, सामना बॅलन्स आहे. या मोमेंटला जर का आणखीन एखाद दुसरा विकेट मिळाला जाईल तर मात्र दबाव प्रेशर वाढेल बामण डोंगरीवरती. तर दुसऱ्या बाजूला मयूरला एका बाजूला चांगली साथ द्यावी लागेल. आर्यनची भागीदारी करत असताना धावांचा पाठलाग करताना क्या बात आहे. कोलाट टाकलाय. पुन्हा एकदा सन्मान देत असताना ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळले. वन्स अगेन सिंगल. संतोषने चांगली कामगिरी केली. राऊंड विकेट एक अँगल करत पुढे बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे यॉर्करचा प्रयत्न करताना दिसतोय, जागा देताना दिसत नाहीये. त्यामुळे एकेरी धावा येत आहेत. 15 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. 15-29. संतोष कमबॅक करत असताना मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून 20 सेफ मध्ये हा फटका आर्यनचा. वन्स अगेन अनदर 1-4. आर्यन नाईकचा हाहाकार. जसा कृष्णा गवळी आउट झाला, एका पाठोपाठ धक्के बसले. एक खेळाडू दोन्ही मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरला. तकदीर पाटील. संदेश इम्पॅक्ट प्लेअर आला, तो आउट झाला, परंतु आर्यन नाईक सांगतोय मैं हूं ना. त्याच्या बॅटमधून हे फटके पहा. बरोबर पुढे टाकलेला बॉल होता. मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावर नो चान्स. चौकार. पुन्हा एकदा मिड ऑफला खेळले. त्या ठिकाणी डीप मध्ये बॉल जाणार नाही. एका मिड ऑफ मध्ये बॉल फील्ड झालाय. 1 मन आर्मी. आर्यन या ठिकाणी प्रचंड मेहनत करत आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करत असताना हा डगआउट बघा. तर ते तिथे मात्र सध्या शांतीचं वातावरण आहे. सध्या सुस्थितीमध्ये असताना संघ आपण पाहिला, त्यामुळे आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळाला. 13 बॉलमध्ये 25 धावा. फॉलिंग स्विफ्ट. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. आर्यन नाईकचा आणखीन एक फटका. बेधडक कडक षटकार. ये रील कटेगा और सब्बे बटेगा. काय फटका होता, काय टायमिंग होतं. अक्षरशः पडला, झोपला, झोप्या शॉट. रात्रीचे घड्याळात वाजलेले आहेत 12 वाजून 7 आणि हा बॉल सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेगला. सिक्सर. आता संतोषच्या बॉलला आर्यन म्हणतोय, काय म्हणतो संतोष? कमालीचं इम्प्रोव्हायझेशन. आणि बघा काय अंडर 19चा खेळाडू आहे. अजून तो पूर्णपणे मॅच्युअर्ड झालेला, पण तो क्रिकेटच्या खेळामध्ये मॅच्युअर्ड जरूर झालाय. कारण सातत्याने बामण डोंगरी संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो, मोठमोठ्या संघाविरुद्ध खेळतो. हा बघा आमचा सबस्क्राईब मीटर आता वाढत चाललाय आणि असंच वाढत राहू द्या. प्रेक्षकांना विनंती करेल, जे नवीन असतील त्यांनी या चॅनलला भरभरून प्रेम द्या. लाईक सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. 10,78,412च्या पुढे चाललाय. क्या बात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी. असाच हा सबस्क्राईब मीटर वेगाने धावत राहायला हवा, हीच मी करता सर्व प्रेक्षकांना विनंती करेल. आपण सर्वजण सहकार्य करा. आपण पाहतोय प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार पोर्श 911 ही कार त्याने ISPL मध्ये जिंकली आणि त्यातल्या त्यात तो वेस्ट बेंगॉल मध्ये एक मोठी स्पर्धा सुरू आहे ती सोडून ग्रामीण धमाका बिग बॅश लीग खेळण्यासाठी आलाय. तारीफ सय्यद यांच्यावरती चर्चा आहे. क्रिकेट व्यतिरिक्त काहीच बोललं जात नाही. ज्या वेळेला तारीफ सय्यद आपल्या बरोबर बसलेले असतात किंवा फोनवर बोलतात, त्यामुळे क्रिकेटची चर्चा नेहमीच होते. आणि आर्यनने आतापर्यंत या मॅच मध्ये धावा केलेल्या आहेत 41. 15 बॉलमध्ये 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, कारण दोन्ही यंगस्टर एकमेकांच्या विरोधात. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि समोर आहे गोलंदाजीसाठी वीरू बाबरे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय आर्यन नाईक. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. या षटकामध्ये सामना कोणत्या दिशेला जाईल हे ठरेल. जर का इथे कमी धावा आल्या तर पुन्हा मात्र सामना रोमांचक होताना पाहायला मिळेल. 4 मिनिटं तुमच्याकडे हे ओव्हर टाकण्यासाठी. परत एक वेळा सांगतोय 4 मिनिटं राहिलेले आहेत तुमच्याकडे, कारण बरोबर
11 वाजून 40 मिनिटांनी बॉल पडला होता. 12 वाजून 8 मिनिटं झाले, 3 मिनिटं मायनस केलेले आहेत. आत्ताच सांगतोय 4 मिनिटात तुम्हाला हे षटक टाकायचं आहे. टाइम अलर्ट केलं फिल्डिंग टीमला, कारण मागच्या इनिंगमध्ये एक अतिरिक्त फिल्डर आपण अंतिम षटकामध्ये आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला होता. त्यामुळे नियम हे प्रत्येकाला सारखेच आहेत आणि त्या नियमांचं पालन या प्रत्येक टीमला किंबहुना खेळाडूलाही करावं लागेल. अंतिम 12 बॉल विजयासाठी 19 समोर मयूर वाघमारे हा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, फक्त दिशा दिली, लेट कट हा प्रयत्न होता स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल घेत असताना आर्यनला स्ट्राईक एंड वरती आणले. 11 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा, मॅच ऑन. एक डॉट बॉल दबाव बनेल. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये टीम जाईल, परंतु सिंगल डबल थोडीशी डोकेदुखी देखील वाढवताना दिसतील बामणडोंगरी टीमची, कारण त्यांना पाहिजे एखादा मोठा फटका आणि जाई टीमला पाहिजे विकेट आता, कारण दोन्ही बॅटर आता सेट होत चाललेत. परंतु आर्यन नाईक चांगला खेळतोय. 15-41 वरती खेळत होता. आता पुन्हा त्या इनिंग मध्ये 6 धावा ऍड होणार नाहीयेत, कारण झेल टीपला मिड विकेटला, परंतु मोठी इनिंग केली आर्यनने. टाळ्यांचा गजर होतोय झाई संघाच्या खेम्यामधून. परंतु बॅटिंग आवडली असेल अंडर 19चा खेळाडू आर्यन नाईकची, तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. वेल प्लेड आर्यन नाईक. अंडर 19चा खेळाडू आहे. 16 बॉल मध्ये 41 धावा, 256चा स्ट्राईक रेट, 3 षटकार, 4 चौकार त्याने मारलेत. परंतु शेवटी तो निराश मुद्रेने मैदानाच्या बाहेर चाललाय. त्याची पावले आता जड झालेली आहेत, मंद मंद पावलांनी चाललाय, कारण त्याला माहिती होतं या मॅच मध्ये जर तो शेवटपर्यंत टिकला असता तर सामना फिनिश केला असता. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज शुभम पाटील मैदानामध्ये जाईल, परंतु ही विकेट घेतली आहे. चांगली विकेट, मोठी विकेट, शॉर्ट बॉल होता, पुल केला, स्क्वेअर लेग पर्यंत धावत जाऊन एक चांगला झेल टिपला संकल्पने, आणि संकल्पने विजयाचा संकल्प केलाय. त्याच्यामुळे आर्यन परतला आणि विकेट आल्यानंतर तो दबाव बनलाय परत एक वेळा आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी या टीमवर. क्या बात आहे. वीरूने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय MS11 झाई टीमला. विकेट हवा होता आणि तोही आर्यनचा मिळाला. नवका खेळाडू मैदानाकडे चालला. शुभम पाटील चिकू या नावानं त्या खेळाडूला संबोधलं होतं. हा खेळाडू मैदानामध्ये आला, चर्चा चालू आहे मयूर, आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने या धावा चेस करता येतील स्टार्टरची आखावी लागेल. मयूर देखील अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याबरोबर शुभम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला जाई संघाचंही कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत हार मानायची नाहीये, नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत लढत राहायचं आहे आणि हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल. संघर्ष दोन्ही संघांच्या वाट्याला अटल आहे. आता येणारे बॉल 10 विजयासाठी 18चं समीकरण. जबरदस्त मॅच. 10 बॉल 18. 10 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच ऑन. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, कमी गतीचा लेंथ बॉल आपण पाहिला. इथे मात्र डोळे बंद झाले. लास्ट मोमेंटला ब्लाइंड स्ट्रोक सेकंड साठी निघालेत. मयूर नकार आहे शुभमचा. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल, तीही लेग बायच्या स्वरूपात अवांतर. हो, त्याचमुळे आता 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 9 बॉल 17 धावांची कहाणी. हाही सामना रंगताना दिसतोय. मागचाही सामना हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळाला होता. याही मॅचची कहाणी सातत्याने बदलते. मयूरसाठी मागचा जो हंगाम होता तो चांगला गेला. सेकंड इनिंगला सुरुवातही केली, कारही जिंकल्या, बाईकही जिंकलेल्या आहेत. मयूर वाघमारेने ग्रामीण क्रिकेट गाजवलं. अक्षरशः 2 4 व्हीलर कार त्याने मागच्या हंगामात जिंकल्या होत्या. त्याच्यामुळे या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 बॉल 17. यावेळेला फिरून मारलाय, बॅकफुटला गेले, शफल क्रॉस, फाईन लेग रिजन कडे जिथे फिल्डर नाही आहे तिथे मात्र बॉल चाललाय. एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. आठवण करून दिल्या लगेच मयूरच्या बॅटमधून हा फटका येतोय. 4 धावा मिळताना दिसतात. इम्प्रुव्हायझिंग हुक शॉट, लवकर फिरला, पोझिशन मध्ये आला आणि जसं पहिलं शॉर्ट बॉल टाकलाय, थोडासा लेग ब्रेक बॉल होता, क्रिजच्या आतमध्ये गेला, तिथून फिरवला बॉलला, फाईन लेगला. 4 धावा मिळवल्यात मयूर वाघमारेने. या चौकाराच्या माध्यमातून समीकरण बदलतंय. आता या बॉल ची कहाणी बदलली आहे. 8 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. क्या बात आहे. वरचढ ओपन करताना पाहता मयूरला या मॅच मध्ये पुन्हा एकदा अप अँड डाऊन्स. आता पुन्हा फ्रंट फुटला आला बामणडोंगरी. 8 बॉल 13चं समीकरण. पुन्हा एकदा शफल झाले. विकेट किपर कडे बॉल चाललाय. फलंदाजाला फॉलो करत असताना वीरूने मात्र पुन्हा कमबॅक केलं. वन्स अगेन डॉट. 7 बॉल मध्ये 13 हे समीकरण आता या मॅच मध्ये. लास्ट बॉल. 7 बॉल 13 धावांची गरज आहे. ही कहाणी आता या मॅच मध्ये. काय सामना इथे रंगलाय. 76 रन. 4 फलंदाज बाद आहेत. 7 बॉल 13 धावा हे समीकरण असणार आहे. खतरनाक मॅच. मागचाही सामना शेवटपर्यंत रंगला. परत एक वेळा शपलून खेळण्याचा प्रयत्न. आता लेग ब्रेक फॉलो केलं आणि हा डॉट बॉल आलाय. 7-13 निर्णायक बॉल.
यॉर्कर वरती अफलातून फटका स्वेट साऊंड, परंतु बॉल चाललाय वाडी स्ट्रॉंग ऑनला फिल्डरच्या हातामध्ये. एका क्षणाला असा वाटला बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे, पण इथे मात्र नशिबाची साथ, एलिव्हेशन मिळालं, अंतर कमी कापलं, झेल टिपला बादलने. आणि परफेक्ट टाइम इथे घेण्यात आलेला 11:40 बॉल पडला होता आणि पहा ते 20 मिनिटांनी आताचे 13 आणि बरोबर 14व्या मिनिटाला हे षटक संपलंय. त्याच्यामुळे 3 मिनिटं आपण ते मायनस केले. बरोबर टाइमवर आतापर्यंत हे षटक टाकण्यात आले. 6 षटकांचा खेळ संपलाय. आता या मॅचची कहाणी आहे 6 बॉल मध्ये धावा करायचे 13. 6 बॉल 13 धावा. 16,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. क्या बात आहे. आर्यन नाईकचा फटका देखील ऑलमोस्ट बाउंड्री जवळ त्या ठिकाणी झेल टिपला आणि पुन्हा मयूर देखील त्याच पद्धतीने बाद झाला. पण एखादा फटका बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता तर कदाचित दबाव कमी झाला असं, प्रेशर कमी आलं बामण डोंगरीचं. पण कमबॅक या ठिकाणी करत असताना पुन्हा एकदा जाई संघ. भानुदास म्हात्रे वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर इन बामण डोंगरी, सर्वात अनुभवी खेळाडू बामण डोंगरीचा मैदानाकडे चाललाय. डाव्या हाताचा भानुदास म्हात्रे, दोन्ही डाव्या हाताचे खेळाडू आहेत आता विकेटवरती. 6 बॉल आणि विजयासाठी 13चं समीकरण. बघा मालिकावीर खेळाडूसाठी देखील अल्टो K10 4 व्हीलर आपण पाहत आहे. ग्रामीण गटातील खेळाडूसाठी देखील आहे आणि त्याचप्रमाणे आयकॉन गटासाठी देखील एक 4 व्हीलर असेल, 2 2 व्हीलर बाईक तुम्ही त्या ठिकाणी पाहताय. त्यामुळे भरपूर पारितोषिक तुम्हाला ही स्पर्धा देऊन जाईल असं दैदिप्यमान असं आयोजन सध्या आपण पाहत आहे. वरुणेश पाटील फाउंडेशन प्रेझेंट्स 70-70 प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 हे दमदार पर्व. हा खेळाडू कक्ष टेन्शन आहे आता खेळाडूंच्या चेहऱ्यावरती. हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचाच आहे. 6 बॉल आणि 13चं समीकरण. 2 डाव्या हाताचे खेळाडू. चला वेळ आपण जास्त घेऊ नका. टाइम मी मगाशीच सांगितला. बरोबर 11:40 बॉल पडला. मयूरची विकेट ज्या वेळेला पडली त्यावेळेला बरोबर 13वा मिनिट, 3 मिनिटं मायनस केले. बरोबर टाइम घेतलाय. मगाशी सांगितलं तुमच्याही वेळेला 3 मिनिटं मायनस केले होते आणि हा तुमचा 12th मॅन याला दाखवलं. जाई संघाने ओव्हर रेट मेंटेन ठेवला, त्यामुळे खरं तर त्यांचा अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेता येणार नाहीये. पण इथे स्किड झाला, फिल्डर स्वतःला सावरलंय. क्या बात आहे. अप्रतिम एफर्ट्स वीरू. त्यांना आपण पाहताय कवसला झेल टिपलाय. अजून एक धक्का टीम बामण डोंगरीला. एकाएकी कहाणी बदलली आहे. ते एका कॅचने कहाणी बदलली आहे. मगाशी 2 कॅच सुटल्या, त्याच्यानंतर 1 कॅच पकडला गेला आणि त्याच्यानंतर एकही कॅच सोडलेला नाहीये या जाई टीमने. मग ते प्रत्येक बॉलवर जातात, फिल्डिंग चांगली करतात. इथे तर वीरू बाबरे अक्षरशः घसरला होता. हा पहा ऍक्शन रिप्ले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली हातामध्ये तरी देखील कव्हर्सला बॉल गेला. वीरू घसरला पहिले आणि त्यानंतर स्वतःला सावरला आणि मग कॅच पकडलाय. चांगला कॅच वीरू कडून. फलंदाज बाद. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये धावा करायच्या अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13. वीरू जेव्हा घसरला तेव्हा मात्र साईच्या संपूर्ण समर्थकांचा श्वास रोखला होता. आता काय गडे, पण वीरूने काय कंट्रोल दाखवला स्वतःवरती. पुन्हा तयार झाला झेलसाठी. आणि हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहता, मैदानाचा विहंगम दृश्य तुम्हाला बर्ड आय व्ह्यू या क्रीडांगणाचा पाहायला मिळतोय. उत्तम दर्जाचं आयोजन, फ्लड लाईट्स, आउटफील्ड अप्रतिम आहे या क्रीडांगणावरती. विकेट सुंदर आहे आणि सर्व काही गोष्टी तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून सध्या पाहताय स्क्रीनवरती. ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 या स्पर्धेचं हे भव्य दिव्य पर्व. 5-13चं समीकरण. जीत खोत मैदानामध्ये आला. नावात बरंच काही दडलेलं आहे. जीत हे त्याच्या नावामध्ये आहे. आता सामना जिंकायचा असेल तर मात्र 2 मोठे फटके त्यालाही मारायचे. क्या बात आहे. इथे देखील आपण पाहिला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल आता 5-12चं समीकरण या मॅच मध्ये. 5 बॉल 12 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. एक व्हाईट बॉल, परत एक वेळा कमबॅक. जीत खोत ते 2 मोठे फटके मारू शकतो का? भानुदास त्याच्याकडे ती क्षमता आहे, परंतु इथे हा बॉल जास्त बाहेर, त्या ट्रॅम्प लाईनच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल आलाय. कहाणी बदलली आहे. 12 धावा करायचे आहेत. 5-12चं समीकरण. आतली कडा घेतली, विकेट किपरकडे बॉल चाललाय आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट. संकट मोचक भानुदास म्हात्रे हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला येईल. 4 मध्ये 11चं समीकरण. 4 बॉल 11 होतील का? कमालीचं कमबॅक. 12 मध्ये 19 करायच्या होत्या, पहिल्या 8 मध्ये धावा आल्या फक्त 8. हे कमबॅक आहे या ठिकाणी झाई संघाचं. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 4 विजयासाठी 11 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण हिंमत कधी हारायची नाही आहे. इथे मात्र हिमतीने खेळावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष या ठिकाणी दोन्ही संघांना करावा लागेल. भानुदास ऑन स्ट्राईक. 4 मध्ये करायच्या तब्बल 11 धावा. फील्ड पोझिशनमध्ये बदल होताना पाहिलं. आता पण डाव्या हाताचा खेळाडू स्ट्राईक एंडला भानुदास आलाय. अनेक वेळा संघ अडचणीमध्ये असला की भानुदासच्या माध्यमातून नेहमी
ब्लास्ट होताना पाहायला मिळाले. संकटमोचक म्हणून त्यांनी भूमिका साकारली, परंतु दुसऱ्या बाजूला जितकं कौतुक जाई संघाचं करावं तितकं कमी. अप्रतिम कमबॅक. चला वेळ जास्त घेऊ नका. 4 बॉल 11चं समीकरण या मॅचमध्ये. 4-11. खोलात टाकला बॉल. वन्स अगेन क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये जयराज. हा खेळाडू सेकंडला निघालेत, भरपूर मागे राहिलेत. रन आउट च्या स्वरूपात खेळाडू बाद. भानुदास म्हात्रे. भानुदास देखील परतलेत. आता या मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ ठरत असताना पाहायला मिळतोय MS बोबा 11 जाई हा संघ. कारण या मॅचची कहाणी बदलली आहे. पहिले आपण पाहिले झेल सुटले, त्याच्यानंतर असं वाटत होतं की या मॅच मध्ये कुठेतरी वरचढ ठरताना दिसतोय बामणडोंगरीचा संघ, परंतु एकाएकी सामने बदलले गेले. आतापर्यंत 6.5 लाख प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिलेली आहे आजच्या रात्रीमध्ये, आणि अजूनही आपण एक सामना शिल्लक आहे. म्हणजेच आज ऑलमोस्ट 7-7.5 लाख प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतील. 6,57,255 प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या रात्रीतला खेळ पाहिला. टीम हर्डल आणि त्यामध्ये पेपटॉक चर्चा झाली, आणि त्याचमुळे सध्या चर्चा आहे जाई टीमची. मॅचमध्ये कमबॅक केले जाई टीमने. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय संदेश पाटील. 3 मध्ये 10 मैदानामध्ये करायच्या आहेत. मला वाटतं संदेशला डगआउट मधूनच सेट होऊन मैदानामध्ये उतरावं लागेल या कंडिशनला. 10 धावांचा पाठलाग करताना बघा मैदानाची आउटफील्ड आपण जर पाहिली तर हलकीशी तुम्हाला लश ग्रीन पाहायला मिळेल, आणि त्यासाठी प्रचंड मेहनत आयोजकांनी घेतली. महिनाभर मागचे 30 दिवस इथे मात्र आपण जर पाहिलं प्रचंड मशगत या मैदानाची केली, आणि त्यानंतर हे क्रीडांगण तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. अप्रतिम. 3 बॉल 10 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. उद्या गावदेवी दिवे, जय बजरंग गोरसई, मानकोली, माहुलगाव असे सामने पाहायला मिळणार आहेत. 4 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे दोन्ही टीम गोरसई आणि दिवे. त्यानंतर 5:30 वाजता मानकोली आणि माहुलगाव हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वेळेमध्ये या. संदेश पाटील ऑन स्ट्राईक, त्यालाही बीट केलंय, आणि यावेळेला आपण पाहताय अजून एक विकेट सॅक्रिफाईस होईल. मला संदेशलाच परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर जीतने मोठ्या आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. अजून एक धक्का बसतो टीम बामणडोंगरीला. हा सामना आता थोडासा दबावामध्ये आलाय बामणडोंगरीसाठी. त्याचं कारण आहे रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गेल्या, हेलिकॉप्टर फटका फसला मयूर वाघमारेचा, आणि तिथून कहाणी बदलली आहे. सो आज आपण एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट देखील केलेली आहे. 70 धावा कुठल्याही फलंदाजाने जर कंप्लीट केल्या तर 50,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाणार आहे. आणि जगत सरकारने 73 रन केलेले आहेत त्या मॅच मध्ये, म्हणजेच 50,000 रुपयाचं पारितोषिक जगत सरकार याने पटकावले आजच्या रात्रीमध्ये. अभिनंदन जगत सरकार. 50,000. आणि इथून हे पारितोषिक प्रत्येक टीमसाठी लागू आहे. जो कोणी बॅटर 70 धावा करेल त्याला 50,000 रुपये दिले जातील. तारीफ सय्यद सर यांच्याकडून. बॉल अभेद आहे. 2 मध्ये 10 असताना इथे मात्र बॉलला मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. त्यामुळे आता जाई संघाच्या समर्थकांकडून टाळ्यांचा गजर होताना पाहिला, कारण दोन्ही बॉलला मोठे फटकेच हवे होते. टीम बामणडोंगरीला फक्त 1 मिळाली. आता 1 बॉल 9. 1 बॉल 9 धावांची गरज. आता जर कुठला खराब बॉल आला नाही तर मात्र जाई संघ पुढच्या फेरीमध्ये खेळताना दिसणार आहे, परंतु एखादा खराब बॉल आला तर कहाणी बदलू शकते. 1 बॉल 9 धावांची गरज आहे. आदित्य पाटील, जीत खोत ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी, आणि त्याच्यामुळे सध्या तरी अडचणीमध्ये संघ. आदित्य प्रिया लॉजिस्टिक बामणडोंगरी ड्राईव्ह केला, आणि आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलाय टीम MS11 बोबा 11 जाई या टीमने. 8 धावेने हा भव्य विजय, आणि या स्पर्धेतून बाहेर गेलाय संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी. आणि पुढच्या वर्षी जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल या स्पर्धेमध्ये टीम बामणडोंगरी, तर तुम्हाला क्वालिफाय राऊंड खेळावे लागतील. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे वीरू बाबरे. 35 धावा केल्या बॅटने, 2 विकेट घेतलेल्या वीरू बाबरेने. मॅच सबरी